पूजन करावं. स्मरण हक्काचं ही जी व्याख्यानमाला आहे, ही व्याख्यानमाला एक महाराष्ट्राला वेगळी दिशा देण्याचं काम करत आहे. इथं उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा मूर्ती पूजन व दीप प्रज्वलन होत आहे. महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसाच्या मनात आणि आचरणात ज्यांनी स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरले, ते स्वराज्य संकल्पक क्षत्रिय कुलावंतास सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून व पूजा करून अभिवादन करत आहेत. त्याचबरोबर पाने चाळून पहा इतिहासाची, शपथ होती स्वराज्याची, घोषणा होती हर हर महादेवाची, आणि थाप होती जिजाऊची. जिजाऊ सम आमच्या अक्का यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व पूजा करून अभिवादन. माँ संवेदना है, भावना है, एहसास है. माँ जीवन की फूलों का श्वास है. माँ लोरी है, गीत है, प्यारी सी ताप है. माँ मेहंदी है, कुमकुम है, सिंदूर है. माँ कलम है, दावत है, शाही है. माँ त्याग तपस्या सेवा है. माँ काशी है, काबा है. माँ चारों धाम है. माँ चूल्हा रोटी धुआं और हाथों का छाला है. माँ बिना सृष्टि की कल्पना अधूरी है. माँ बिना जीवन से कुछ पर्याय नहीं है. माँ जैसा दुनिया में कुछ हो नहीं सकता. माँ बिना दुनिया में कुछ हो नहीं सकता. यानंतर दीप प्रज्वलन संपन्न झाल्यावर मी पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आरोग्य दूत माननीय डॉक्टर राहुलजी घुले साहेब, असा वेगळाच संगम आज इथं घडलेला मी पाहतोय. सर्वच डॉक्टर्स आणि त्याही पुढे जाऊन डॉक्टर राहुल घुले साहेब, आम्ही आपलं आईवरचं प्रेम डोळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून सुद्धा लाभलेले विठ्ठलरावजी लहाने साहेब आणि हे सगळं घडवून आणणारे प्राध्यापक अरुणजी गाडवे सर, यांचं तिघांचं ही प्रेम ओतप्रोत वाहताना आपण पाहतोय. आरोग्य दूत डॉक्टर राहुल घुले यांचा सत्कार प्रज्ञानंद सुकाळे व संजय पवार यांना मी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर राहुल घुले साहेबांचा सत्कार करावा. प्रज्ञानंद सुकाळे व संजय पवार. मी योगेश आसलकर यांना विनंती करतो की आपण आरोग्य दूत राहुल घुले साहेब, जे की या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत, त्यांचा सत्कार आपण करावा. कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुलजी घुले यांचा सत्कार तुकारामाची गाथा, विठ्ठलाची मूर्ती, पुष्पगुच्छ देऊन इथं संपन्न होत आहे. याबरोबरच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले तानाजी
चव्हाण साहेब, मुख्याधिकारी नगर परिषद देगलूर यांचा सत्कार सुदर्शन नलावडे, स्वप्नील दुधाळ यांना मी विनंती करतो की आपण प्रमुख पाहुणे तानाजी चव्हाण साहेब यांचा सत्कार करावा. श्री तानाजी सावंत साहेब यांचा सत्कार, तानाजी चव्हाण साहेब, माफ करा, तानाजी चव्हाण साहेब यांचा सत्कार स्वप्नील दुधाळ करत आहेत. तुकारामाची गाथा, विठ्ठलाची मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले तहसीलदार साहेब बूम, माननीय सचिन खाडे साहेब यांचा सत्कार अण्णा खटाळ साहेब यांना मी विनंती करतो की आपण व संतोष उरोळे सर यांना मी विनंती करतो की आपण माननीय सचिनजी खाडे साहेबांचा सत्कार करावा. भूम तहसीलदार सन्माननीय सचिन खाडे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी वरळे सर करत आहेत. तुकारामाची गाथा, विठ्ठलाची मूर्ती, स्मरण अक्काचं प्रशस्तीपत्र आणि सुंदर असं गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी सत्कार संपन्न होतो आहे. यानंतर होणारा सत्कार आहे अस्थिरोग तज्ञ धाराशिव डॉक्टर तुकाराम विधाते यांचा सत्कार. मी तेजस भाकरे यांना विनंती करतो की आपण तुकाराम विधाते साहेब अस्थिरोग तज्ञ धाराशिव यांचाही सत्कार करावा. या सत्काराला तुकारामांची गाथा, विठ्ठलाची मूर्ती, पुष्पगुच्छ प्रदान करण्यात येत आहे. तेजस भाकरे यांना मी विनंती करतो की त्यांनी तुकाराम विधाते साहेब यांचा सत्कार करावा. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांची पहा जरा, आपणही त्या सम व्हावे हाच सापडे बोध खरा. आई म्हणजे स्वर्गाचं दार असतं, या उक्तीनुसार ही व्याख्यानमाला या ठिकाणी संपन्न होत आहे. या व्याख्यानमालेसाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले डॉक्टर तुकाराम विधाते सर यांचा सत्कार या ठिकाणी आत्ताच संपन्न झालेला आहे. घर सुटतं पण आठवण कधी सुटत नाही. जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही. यानंतर प्रस्ताविक होणार आहे. मोडेन पण वाकणार नाही. जीवन मूल्य जपत असताना तडजोड कधीच केली नाही, करणार नाही. राहणीमान साधे पण विचार फक्त छत्रपतीचे. पैशांपेक्षा श्रेष्ठ असे आदर्श विचार, तत्वे, आचरण आणि सद्गुण, राष्ट्रभक्ती, सर्व धर्म सहिष्णुता, वैज्ञानिक दृष्टिकोन, वक्तशीरपणा, संवेदनशीलता, शिस्तप्रियता एवढी मूल्य बाळगणारं व्यक्तिमत्व. आई, वडील व तारुण्य या तीन गोष्टी जीवनात एकदाच मिळतात याची जाणीव असणारं व्यक्तिमत्व. आईच्या प्रेमाचा एक थेंब अमृताच्या सागराहून आधी उगवण असतो. तो प्रेमाचा थेंब मिळवण्याची धडपड करणारे हे व्यक्तिमत्व. छत्रपतींच्या चरित्राचे अभ्यासक व व्याख्याते, या संपूर्ण कार्यक्रमाचे कर्ता, नियोजक व स्मरण हक्कांचं संयोजन समितीचे प्रेरणा स्त्रोत. आई वडील काय असतात याची सर्वांना जाणीव करून देणारा अवलिया आमचे मित्र श्री प्राध्यापक अरुण गाडवे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं प्रास्ताविक करावं. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब,
बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज या देशातील तमाम बहुजन समाजासाठी ज्या लोकांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं अशा सर्व महामानवांना प्रथम विनम्र अभिवादन करतो. आदरणीय विचारपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, प्रमुख पाहुणे तथा उपस्थित माझे सर्व भूमवासीय श्रोतेगण, स्मरण हक्काचं ही व्याख्यानमाला अक्षय साहेब आहेत अण्णा. ही व्याख्यानमाला जी आहे ही व्याख्यानमाला मागच्या 6 वर्षापासून चालू आहे आणि मागील 6 वर्षापासून या व्याख्यानमालेला मिळणारा प्रतिसाद हा अत्यंत उदंड अशा प्रकारचा आहे. मी आपला फार वेळ घेणार नाही. डॉक्टरांनी मला फोन करून सांगितले की अरुण मला वापस जावं लागतंय कारण माझ्याकडे अत्यंत एमर्जन्सी आहे, अत्यंत सिरियस पेशंट आलेत आणि मला वापस जावं लागतंय. मी सरांना सांगितलं की सर तुम्ही फक्त एकदा या, 2 मिनिटावर येऊन स्टेजवरती या आणि वापस जावा. सर म्हणलं मी 2 मिनिटासाठी येणार नाही, 7:30ला स्टेजवर चढणार आहे आणि मी स्टेजवर चढलो की मी लगेच भाषण सुरू करणार आहे आणि मी बोलून लगेच वापस जाणार आहे. म्हणून सरांच्या गैरहजेरीमध्ये आपण हा कार्यक्रम सुरू केलाय. सर आले तर सर्वांनी टाळ्या वाजवूया, स्वागत करायचं. या ठिकाणी मी अण्णासाहेब खटाळ यांना अशी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर लहाने सरांचं स्वागत करायचंय. अक्षय. विख्यात प्लास्टिक सर्जन माननीय श्री डॉक्टर विठ्ठलरावजी लहाने या ठिकाणी सत्कार प्रास्ताविक करण्यासाठी मी उभा आहे. थोडीफार धांदल उडाल्यासारखी झाली आहे कारण अत्यंत मोठी माणसं करत आहेत, आपल्या भूम शहराला वक्ता म्हणून लाभत आहेत. वास्तविकता ही व्याख्यानमाला चालवण्याच्या मागचा हेतू हा आहे की खऱ्या अर्थानं समाजाचं परिवर्तन व्हावं, समाजामध्ये 4 विद्वान लोकांचे विचार पोहोचावेत, ही या व्याख्यानमालेच्या मागची अतिशय प्रामाणिक अशा प्रकारची भावना आहे. त्याचबरोबर या भावनेतून ही व्याख्यानमाला चालवली जाते आणि हे सगळं करण्याचं बळ या स्मरण हक्काचं व्याख्यानमाला समितीच्या माध्यमातून जो कार्य करणारा, काम करणारा विठ्ठलाची मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर लहाने साहेबांचा सत्कार संपन्न झालेला आहे. डॉक्टर प्रवीण डोरले साहेब यांचाही सत्कार सुदर्शन नलवडे यांना विनंती करतो की आपण करावं. आणि ही व्याख्यानमाला अविरतपणे अखंडितपणे चालू राहणार आहे. यामध्ये अजिबात कसल्याही प्रकारचा खंड पडणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. स्मरण हक्काचं व्याख्यानमाला 2025 या व्याख्यानमालेला कोणाला बोलवायचं याची नावं सुद्धा जवळजवळ निश्चित झालेली आहेत. 10 फेब्रुवारी 2025ला पुन्हा एकदा याच रंगमंचावरती अकोट, जिल्हा अकोला या ठिकाणचे सत्यपाल महाराज यांची तारीख घेतलेली आहे. नामदेव शास्त्री महाराज मठाधिपती भगवानगड त्यांच्याशी बोलणं चालू आहे. निरंजन टकले नाशिक यांच्याशी फोनवरती बोलणं झालेलं आहे. म्हणजे ही व्याख्यानमाला आत्ताची संपली म्हणजे काम संपलं असं होत नाही, तर पुढच्या व्याख्यानमालेला आपल्याला कोणाला बोलवायचं आहे त्याचंही नियोजन या ठिकाणी सुरू असतं. पाठीमागे सत्कार सुरू होता म्हणून मी आता समोर बोलत होतो. या ठिकाणी मी आपल्या सर्वांची रजा घेतो. बोलण्यासारखं खूप आहे परंतु खूप मोठ्या माणसांच्या मध्ये आपल्यासारख्या छोट्या माणसानं जास्त वेळ थांबायचं नसतं, एवढं करण्या इतका शहाणा मी आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या सर्वांची रजा घेतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद अरुण गाडवे सर. माझ्या मराठीचा बोल वाजे काळजात खोल, ओवी मधून पाझरल्या अमृताची ओळ. माझी मराठी माऊली तिची विठोबा सावली, विठू माऊली तू माऊली जनाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. मी आमच्या या कार्यक्रमात थोडा बदल झालेला असतो, तर आम्ही अगोदर मनोगत घेतोय. माननीय श्री डॉक्टर तुकाराम विधाते
यांना मी विनंती करतो काय धन्यवाद. श्री चव्हाण साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत 2 मिनिटात व्यक्त करावं. सन्मान्य व्यासपीठ आणि उपस्थित सर्व मान्यवर, आज आपण या ठिकाणी स्मरण हक्काच्या या व्याख्यानमालेसाठी जमले होता आणि व्याख्यानाचा आजचा जो विषय आहे तो माय बापे केवळ काशी. तरी माझ्यासारख्या अतिशय लहान वयाने लहान आणि अनुभवाने लहान असणाऱ्या व्यक्तीने आई वडिलांबद्दल काय बोलावं, तर मी एवढा अनुभवी आणि खूप काही मोठा नाही की मी आई वडिलांविषयी काही बोलेल. तर उपस्थित सर्व जे काही महान व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याकडून आई वडिलांविषयी काहीतरी शिकण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणून आपण सरांच्या व्याख्यानातून काहीतरी घरी घेऊन जाऊ आणि आपल्याला समाधान वाटेल की आपण काहीतरी चांगल्या कार्यक्रमासाठी गेलो होतो, असं प्रत्येकजण या ठिकाणून काहीतरी धडा घेऊन जाऊ एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि दिलेल्या 2 वेळेच्या आत माझं संपवतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. आणि प्रोटोकॉल सोडून यानंतर आम्हाला कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आरोग्यदूत संस्थापक सौ कमल भीमराव घुले बहुउद्देशीय सामाजिक संस्था भूम यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं, अध्यक्षीय समारोप करावा. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांना स्मरण करून आजच्या या अनोख्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद मी आज भूषवत आहे. याचा मला मनोमन आनंद आहे. आईवडिलांची सेवा कशी करावी हे माननीय प्राध्यापक अरुणजी गाडवे यांनी जिवंत असताना तर दाखवून दिलंच, परंतु त्यानंतरही समाजाला आईवडिलांचं महत्त्व कळलं पाहिजे यासाठी हे आगळा वेगळा कार्यक्रम आपल्या भूमनगरीमध्ये मागील 6 वर्षापासून होतो. याचा मला मनोमन आनंद आहे. सरांचं कार्य खूप मोठं आहे, परंतु वैचारिक वारसा त्यांनी तो दिलेला आहे आपल्या समाजाला की कसं काम आईवडिलांविषयी केलं पाहिजे किंवा त्यांची काळजी कशी घेतली पाहिजे, त्यांचं स्मरण करून समाजापुढे कसा आदर्श निर्माण केला पाहिजे. एक ज्वलंत उदाहरण म्हणजे अरुणजी गाडवे सर. त्यांच्याच याला कार्याला आम्ही स्मरण करून त्यांचं, तुम्हाला माहिती असेल माझी पण आई मागे 9 वर्षापासून जवळपास एका ॲक्सिडेंटमधून वाचली, परंतु बेडवर आहे. आम्ही पण आईवडिलांची काळजी खूप चांगल्या पद्धतीने घेतो. तिची आज ती दुर्दैवाने आज मुंबईला आहे. म्हणून मी ठरवलं की या कार्यक्रमाला मी येतो आणि जे काय मला मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, आम्ही पण एका वेगळ्या संकटातून दुःखातून जात आहोत आज. परंतु मी काय जास्त बोलणार नाही की नाही, आपल्याकडे डॉक्टर विठ्ठलराव लहाने सरांचं भाषण ऐकण्यासाठी, त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्व आतुर आहात. मी पण आतुर आहे, मी पण त्यांचा विद्यार्थीच आहे. इथून पुढच्या कुठल्याही कार्यक्रमाला मी श्रोता म्हणून नक्की हजर राहील अशा कार्यक्रमाला. आणि एक वैचारिक जो एक वारसा आपल्या भूम शहरातून सुरू झालेला आहे असा निरंतर तेवढ ठेवण्यासाठी मीही माझ्या परीने नक्की प्रयत्न करेल अशी ग्वाही देतो आणि माझे भाषण संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद साहेब. आईलाच दैवत मानणारे आरोग्यदूत राहुलजी घुले यांचं थोडक्यात अतिशय चांगलंच वक्तृत्व संपन्न झालेलं आहे आणि यानंतर आपण सर्वजणच त्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत. आणि सरांना आमची अगोदरच विनंती राहील, आमचं असं तुमच्याकडून मिळण्याचं काहीच राहू नये ही आमची सर्वांची हात जोडून आपल्याला विनंती आहे. आई म्हणून कोणी आईचा हाक मारी, स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी. चारामुखी पिलांच्या चिमणी हळूच देई, गोठ्यात वासरांना त्या चाटतात गाई. सांगेल ना मनाया आम्हा शुभम करुती, ए रागवयाही परी येई वेगे येई. माननीय डॉक्टर विठ्ठलरावजी लहाने सर आपल्याकडं व्यासपीठ सुपूर्द, पण विनंती राहील की आपलं पूर्ण आहे ते आम्हाला द्यावं. वेळेचं कोणत्याही प्रकारचं बंधन मला आहे. आदरणीय व्यासपीठ आणि आदरणीय आपण सर्वजण हक्काचं स्मरण व्याख्यानमाला
हे 6वं पुष्प आज गुंफण्यासाठी उभा आहे. व्यासपीठावरील सर्व मोठी मंडळीने, आपण बसलेले, समोर बसलेले सगळे मोठी मंडळी, आपण सगळेजण मोठे एवढ्यासाठी आहात कारण मी लहान आहे. खरं आहे ना का नाही? आज मला एक विषय दिला आणि सांगितलं की तुम्ही भूममध्ये या. मित्र, माझ्या थोडीशी अडचणीचा प्राणी आहे मी डायरेक्ट भाषणाला सुरू करणार आहे आणि मला दिलेल्या विषयाकडे वळण्याचा मी प्रयत्न करणार आहे. माझ्याकडे जो काही पुढची 45 मिनिटाचा वेळ आहे त्यातली मी 40 मिनिटं पक्काच बोलणार आहे आणि मी पळून जाणार आहे. असं का म्हणतो ते मी तुम्हाला सांगतो. मला पळून जाऊ द्या, नाही म्हणू नका. मी सगळेजण काम करता मला माहित आहे, पण मी जरा जास्तच काम करतो. आता माझ्यासोबत माझे मित्र डॉक्टर डोरले आले होते, त्यांना सांगत होतो की मी दररोज पहाटे 4:45 कामाला सुरू करतो. पहाटे 4:45, 4:44 मी काम सुरू करतो आणि संध्याकाळी 6:30 वाजता मी पहिला श्वास घेतो. पहाटेचे 4:45 ते संध्याकाळचे 6:30 कसं काम करायचं हे तुमच्यापैकी कोणालाही बघायचं असेल तर एक दिवस माझ्यासोबत राहा. तुमचं 1 किलो वजन कमी नाही झाल्यास मला विठ्ठल आणि म्हणू नका. हे माझं ओपन चॅलेंज आहे. कोणी पण आहे, एनिबडी कॅन कम, एनिबडी. तुम्ही कुणीही भूमधला कोणीही माणूस या, एक दिवस माझ्यासोबत राहा. मी कापाकापी करतो, तुम्हाला येणार नाही, पण माझ्यासोबत फक्त राहा. बघा मी कसं कापतो. मी जगातलं सगळ्यात सुंदर कापतो आणि सुंदर जोडतो. हे काम माझं आहे. मी प्लास्टिक सर्जन आहे. पण तुम्हाला सांगतो मित्र हो की असं काम मी दररोज करतो. मी दररोज 12 ऑपरेशन करतो आणि आज माझ्याकडे 350 ऑपरेशन वेटिंगवर आहेत. असा 12 देशामध्ये एकही प्लास्टिक सर्जन नाही. असलं वेळासारखं काम माझ्यासोबत आहे आणि तरीही तुमच्याकडे यायचं. हा असे रस्ते क्रॉस करत म्हणजे दररोज मी 4:45 काम सुरू करतो. आज मी 4:45 काम सुरू केलंय कारण ते 6:30 काम मला 6ला संपवायचं आणि 5ला निघायचंय. आणि म्हणून मी यांना विनंती करत होतो की फटाफट तुमची सगळे कामं आटपून घ्या. मी येतो, बोलतो, पळून जातो. मी निघालो पण तिथे आणखी 2 पेशंट येऊन बसले. मी डॉक्टर आहे, मला वाटतं की माझं पहिलं काम पेशंट आहे, त्याच्यानंतर बाकी सगळे कामं. हे अरुणराव जेव्हा आले ते एकदा आले, त्यांना मी तारीख दिली, मी येऊ शकलो नाही, त्यांना सॉरी म्हणालो. ते दुसऱ्या वेळेस आले, त्यांना मी तारीख देऊ शकलो नाही. तिसऱ्या वेळेस आले, मी त्यांना तारीख देऊ शकलो नाही. डॉक्टर तात्याराव लहान येऊन गेले, मी नाही येऊ शकलो. ते म्हणले पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहान आले, तुम्ही नाही आले. म्हणलं ते मोठी माणसं आहेत, मी लहान माणूस आहे, फरक आहे ना. त्यांना पगार मिळतो, मला पगार मिळत नाहीये. पण ते म्हणाले की आता जर तुम्ही आले नाहीत तर मी इथून उठणारच नाही. ओपडीमध्ये येऊन बसले. मग मी बघा आमचे प्रवीण डॉक्टर आले आणि ते म्हणाले की सर तुम्हाला डॉक्टर प्रवीण डोरले तुम्हाला माहित आहेत ना, ते लहान लेकरांचे डॉक्टर आहेत, ते कामाचे डॉक्टर आहेत माझ्यासाठी. त्याच्यावर त्यांना नाही म्हणणं कठीण आहे. मला लातूरमध्ये राहायचंय. म्हणलं हो येतो. आणि आता मला विषय दिला, कुठल्या विषयात तुम्ही बोलणार आहेत. मी अनेक वेळा बोलतो, अनेक वेळा मी सांगत राहतो माझे काही आवडीचे विषय आहेत, पण त्यांनीच हा विषय लिहिला, त्यात काही करेक्शन सांगितलंच नाही. मग अरुणा म्हणाले क्षमस्व लहाने सर, ही पत्रिका छापून झाली. म्हणलं ठीक आहे, कुठलाही विषय द्या, मला जे बोलायचं ते मी बोलतो. तर आज मी तुम्हाला बोलणार आहे आणि म्हणालो की पुढची काही मिनिटे मी बोलेन. मी अनेक ठिकाणी जातो. बघा भूम लातूरवरनं फार दूर नाहीये, जवळ आहे. मी साधारणपणे मुलांसाठी, माझा जरा बोलण्याचा ओघ लेकरांसाठी असतो. स्टुडंट, शाळेतले, कॉलेजमधले, MPSC UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मला बोलणं जरा जास्त आवडतं. साधारणपणे तिकडे मला जास्त कल आहे आणि तो पण कल काही वेगळा करण्यासाठी. पण आज विषय जरा वेगळा दिला. आज विषयाने मला वेगळा दिला आणि त्या विषयाला पण प्रयत्न करणार आहे बोलण्याचा, त्या विषयाला पण मांडणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला सांगतो मी की मी ह्या जगामध्ये ना खूप प्रकारची माणसं पाहिली. या जगामध्ये तुम्ही पण पाहता, मी पण पाहतो, खूप प्रकारची माणसं पाहिली आणि काही चांगली माणसं मला सापडली. चांगली तुम्हाला पण सापडली असतील. मी ह्या चांगल्या माणसाचा क्रम लावला. क्रम लावतो ना आपण, हे नंबर 1चा माणूस आहे, हा नंबर 2चा, हा नंबर 3चा. असे मी चांगल्या माणसाचे क्रम लावले आणि त्या क्रमामध्ये पहिल्या नंबरला जी माणसं मला सापडली, नंबर 1, ते आई वडील. ते कुणाचे असो, आई वडील ते पहिल्या नंबर 1. ते बघा आई वडील हे माझे, मी आई वडील म्हणजे आई वडील हा जो शब्द आहे ना, हे पालक, माय बाप, हा एक असा विषय मला सापडला की बघा कुठल्याही आई वडिलांना त्यांचं लेकरू चांगलं घडावं, ह्या जगातलं सगळ्यात चांगलं लेकरू त्यांचं व्हावं हे वाटतं. निस्वार्थपणे ते लेकरावर प्रेम करतात, त्याला माय बाप म्हणतात. अगदी त्या लेकराच्या जन्मापासून तो लेकरू म्हातारा होईपर्यंत त्या आईबापाला वाटत असतं की माझ्या लेकरात चांगलं व्हावं. प्रत्येक माणसाने माझ्या लेकराला चांगलं म्हणावं, ह्याला मायबाप म्हणतात. बऱ्याच वेळा असं घडतं ना की आई वडील लेकराकडनं अपेक्षा करतात. काही आई वडील लेकराकडनं अपेक्षा करतात की लेकरू असं घडावं तसं घडावं. मग लेकरांना वाटायला लागतं की माझी माय, माझा बाप माझ्याकडनं जरा जास्तच अपेक्षा, माझ्या पात्रतेपेक्षा. म्हणजे भलेही मी इतका हुशार नाही, मी इतकी हुशार नाही, तरीही आई वडील माझ्याकडनं जास्त अपेक्षा करतात असं लेकरांना वाटतं. आता मला पण लेकर आहेत, मी पण अर्धा म्हातारा आहे. आता तुम्हाला मी सांगत होतो
की आई वडील अपेक्षा करतात, तेव्हा लेकरांना असं वाटायला लागतं की बहुतेक चुकीची अपेक्षा करतात. त्याचं मी तुम्हाला छोटं उदाहरण देतो. मी हा विषय का म्हणतोय मी तुम्हाला सांगतो. लेकरांकडनं अपेक्षा करणं हे आईवडिलांचं चुकतं का लेकरांचं चुकतं यासाठी एक उदाहरण आहे माझं. हे माझ्या वर्गामध्ये एक मुलगा होता. माझ्या वर्गामध्ये त्याचं नाव श्रीहरी होतं. श्रीहरी, त्याला आम्ही सिर्या म्हणायचो. सिर्या. 11वीमध्ये मी लातूरमध्ये होतो, शाहू कॉलेजमध्ये. बघा आईवडिलांची अपेक्षा लेकराकडनं काय असते. सिर्याचे वडील स्वयंपाकी होते. दुसऱ्याच्या घरी ते स्वयंपाक करायचे, नुकती बुंदी काढायची. ते झाऱ्या, तुम्हाला माहिती आहे झाऱ्या, ते झाऱ्या घेऊन बुंदी काढायचे लोकांच्या घरी जाऊन. आम्हाला त्या झाऱ्याची आणि त्या म्हणजे त्या शिऱ्याची आमची ओळख एवढ्यासाठी होती, त्याची माहिती आम्ही एवढ्यासाठी केली होती की आम्ही 11वी आणि 12वी लातूरमध्ये असताना आम्ही हाताने स्वयंपाक करून खायचो आणि पत्र्याच्या खोलीत राहायचो. कारण आम्हाला 20 रुपये मिळायचे वडिलांकडनं, ते लोकांचे कर्ज काढून मिळायचे. आम्ही गरीबाचे लेकर आहेत. त्याच्यामुळे ना सिर्याचे वडील जेव्हा जेव्हा यायचे सिर्याला भेटायला तेव्हा ते बुंदी घेऊन यायचे, बुंदी. आणि ते लोकांच्या घरी स्वयंपाक करून बुंदी आणायचे आणि ते बुंदी खाण्यासाठी आम्ही सिर्याची मैत्री केली होती. आणि सिर्याचे वडील आल्यानंतर एवढा आनंद व्हायचा जगातला, मला काय सांगायचं, आपल्याला बुंदी खायला मिळणार आहे. एक दिवशी काय झालं, सिर्या माझ्याकडे आला. त्याने एक वाक्य लिहिलं होतं, इंग्रजीमध्ये वाक्य लिहिलं होतं, इंग्रजीमध्ये. आणि ते वाक्य भूतकाळामध्ये असायला पाहिजे होतं, त्याने वर्तमान काळात लिहिलं होतं. ओके, आता इंग्रजीचा शब्द आहे तो ईज आणि वाज. ईज आणि वाज मधला तुम्हाला फरक माहिती आहे? किती लोकांना? सगळ्यांना माहिती आहे? मलाही माहिती आहे. पण तुम्हाला सांगतो मी की त्यानं एक वाक्य लिहिलं होतं. ते वाक्य होतं भूतकाळातलं, पण त्यात लिहिलं होतं वर्तमान काळामध्ये. आणि मी त्याला म्हटलं, शिर्या अरे ह्याच्यामध्ये ईज, इथं वाज पाहिजे रे, तू ईज लिहिलायस. मला म्हणलं, विठ्ठल काय फरक पडतो ईज आणि वाज मध्ये? काय फरक असतो बघा. कसं, कर्ता, क्रियापद, कर्म, म्हणजे झालं ना वाक्य रचना. त्याच्यामध्ये मग कुठला काळ काय, अरे म्हणलं काळ नावाची गोष्ट असते का नाही, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ असलं काही नसतं म्हटलं. आता मी म्हणलं 11वीला सिर्या आहे, सिर्याला वर्तमान काळ भूतकाळ कळेना. पण आमची मैत्री ही टिकलेली कशामुळे? बुंदीमुळे. मग एक दिवशी काय झालं, ह्या सिर्या एक दिवशी काय झालं बघा, त्याचे वडील आले. ते झाऱ्या बांधल्याला बंदीवर फक्त यायचे, ते त्यांची धोती मळालेली त्या तेलाणी, त्या झाऱ्यामध्ये गाठ बांधलेली बुंदी ते घेऊन आले. काढली बुंदी, टाकली आमच्या समोर, आम्ही खात बसलो. ते कसं, आणखी एक माझा मित्र होता बघा. आणि ती बुंदी खाता खाता सिर्याचे वडील सिर्याला म्हणते, सिर्या तुला माहिती आहे का ही बुंदी कुणाची आहे? सिर्या म्हणला, नाही दादा. ते दादा म्हणायचं, नाही दादा मला नाही माहिती. बघ सिर्या, ही बुंदी एवढ्या मोठ्या माणसाच्या घरची आहे ना. आपल्या त्या परळीच्या पॉवर स्टेशन मध्ये सगळ्यात मोठे इंजिनियर साहेब आहेत. त्याला कसले इंजिनियर म्हणतात? सुप्रिटेंडेंट, त्याला म्हणताय ना, सुप्रिटेंडेंट इंजिनियर. ते इंजिनियर आहेत बरं सिर्या. आणि बघ तुला सांगतो सिर्या, त्यांच्या घरी मी स्वयंपाक करायला गेलो होतो. त्यांच्या घरी नोकर होते, त्यांच्या घरी कार होती, मला बसायला मोठी खुर्ची त्याने दिली होती. हे सिर्याच्या वडिलाचं वर्णन सुरू आहे. मी म्हणलं, सिर्याचे वडील एवढं वर्णन का करतायत? मग सिर्याला म्हणतात, बघ सिर्या, माझी इच्छा आहे की तू आहे ना त्या इंजिनियर साहेबासारखा इंजिनियर व्हावाच बघतो. आता ह्या सिर्याला वर्तमान काळ भूतकाळ कळेना, ईज आणि वाज कळेना, आणि ह्याचा बाप म्हणतो याला इंजिनियर व्हावं. मी म्हणाला लागलो कसं करा, पण आपल्याला काय करायचंय? मी आपला बुंदी खाण्याशी मतलब, काय देणं घेणं नाही आपलं, जाऊ द्या मरू द्या. पण तुम्हाला सांगतो पुराणो, बघा मी एवढ्यासाठी हे उदाहरण सांगितलं तुम्हाला. हे सिर्याचे वडील तसे म्हटले की सिर्या म्हटला, दादा मी होतो मला इंजिनियर. मी इतकं हसायला लागलो. अरे 11वीच्या पोराला ईज वाज कळत नाही, तो इंजिनियर होत होता. मला ना म्हणजे बघा, आम्ही पण खेड्यातले होतो, आम्ही पण जिल्हा परिषद शाळेतले शिकलेले होतो. मी 10वी पास होईपर्यंत माझ्या गावात लाईट नव्हती. मी कंदील आणि चिमणीला अभ्यास करून झालो, पण मला ईज वाज येत होता बॉस. आपण एवढं आपल्याला पक्क येत होतं. आणि ह्याला एवढं पण येत नाही. सिर्याचे वडील म्हणतात की सिर्या इंजिनियर हो तसला. बरं ठीक आहे. मग ते सिर्या काय म्हणतोय, हो दादा मी करतो, प्रयत्न करतो, अभ्यास करतो, पण माझी एक अट आहे. त्याच्या वडिलांना म्हणतोय, काय अट आहे? म्हणजे मी ना ह्यांच्यासोबत राहतोय, म्हणजे आमच्यासोबत राहत होतो एका रूम मध्ये. पण ह्यांना कसं, म्हणे ह्यांना मनात वाचलं की कळतं, म्हणे मनात वाचल्याला कळतं, पण मला मनात वाचलं की लक्षात राहत नाही. मला मोठ्यानं वाचावं लागतंय, मोठ्यानं वाचलं की मला लक्षात राहतंय. आणि मी मोठ्यानं वाचायला लागलो हे मला शिवाय घालतात. मग बाबा दादा म्हणे मला एक काम करा, मला एक वेगळी खोली करून द्या म्हणे, वेगळी, ह्यांच्यापासून राहायचं नाही मला. आणि मग वेगळी खोली करून द्या, मी मोठ्यानं वाचतो, अभ्यास करतो. बघा बाप कसा असतो. बाप काय म्हणतोय, भाऊ सिर्या तुला वेगळी खोली करून देतो, तुला आणखी 4 लोकांकडे मी जाऊन जास्त स्वयंपाक करतो, पण 20 रुपये भाडं मी स्वतः भरतो, आणि तुला वेगळी. आणि ह्या बापाने ह्याला वेगळी खोली करून दिली ना. बाप हो, बाप म्हणजे काय बघा, मला आश्चर्य वाटायला लागले. लोकांच्या घरी स्वयंपाक करणारा हा माणूस आणखी स्वयंपाक जास्त करतो,
त्यातून पैसे आणतो तुला देतून वेगळी खोली त्यांना वेगळी खोली करून दिली आमच्या शिऱ्याला. शिऱ्या वेगळ्या खोलीमध्ये, आम्ही वेगळ्या खोलीमध्ये. शिऱ्याची पुढची कमाल माहिती आहे त्या पोराची. त्याच्या पुढे मला विठ्ठल काय करतोस म्हणलं. काय नाही रे म्हणलं, चल लातूर जनरल स्टोअर मध्ये चल. लातूर जनरल स्टोअर हे लातूरमध्ये एक दुकान होतं, आता पण आहे का नाही माहित नाही मला. मी लातूरमध्ये राहतो पण लातूरमध्ये कधी गावात गेलोच नाही. लातूरमधले गंजगोला पण बघितलं मी. 24 वर्ष लातूरमध्ये राहतोय. मी हॉस्पिटलच्या बाहेर निघतो म्हणजे कार्यक्रमात एक गाडीच्या काचा बंद करून, म्हणजे मी लातूरमध्ये फिरतच नाही. तर तुम्हाला सांगतो मित्र की ते गंजगोलामध्ये त्या लातूर जनरल स्टोअरमध्ये चल. आम्ही दोघं दुकानात गेलो. ह्या पोराने काय केलंय, सायकल रिक्षा घेतलाय, सायकल रिक्षा. आणि त्या सायकल रिक्षामध्ये 1 क्विंटल रुलिंग पेपर. तुम्हाला रुलिंग पेपर माहित आहे? रुलिंग पेपर म्हणजे लिहायचे पेपर असतात, कोरे पेपर घेतले 1 क्विंटल. म्हणलं शिऱ्या काय म्हणजे धंदा करायचा का, विकायचं काय करायचं काय याचं. मला आता मला गणित पाठ करायचं, मला गणित पाठ करायचे. आता काय करावं, गणित पाठ करायचे. आणि तुम्हाला सांगतो लेकरांनो, या पोराने वर्षभरामध्ये 10 क्विंटल रोलिंग पेपर आले, 10 क्विंटल. ओके. आणि गणित पाठ केले. आणि याला गणित 12वीची परीक्षा झाली आणि गणितामध्ये 100 पैकी 100 मार्क पडले. 100 पैकी 100 मार्क पडले. तर तेव्हा ते ग्रुप मिळायचे, ग्रुप म्हणजे 3 विषयाचा एक ग्रुप. तर तिन्ही ग्रुपमध्ये त्याला 100, मला 98% मार्क होते, त्याला 100% मार्क होते. मला सांगा आता. आणि तो इंजिनिअरला लागला, इंजिनियर झाला आणि तो आज खरंच त्या परळीमध्ये स्टुडंट इंजिनियर पण आहे. मला तुम्हाला मुद्दाम हे लेकरं बसले म्हणजे मी प्रसंग सांगितला. त्या बापाला कळत नाही का, तुम्हाला कळत नाही तुम्ही किती हुशार आहेत ते, तुम्हालाच कळत नाही तुम्ही किती हुशार आहेत ते. तुम्हाला तुमच्यातली शक्तीच माहित नाहीये. तुमच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे, फक्त ही शक्ती बाहेर काढायची असते. म्हणून कुठल्या आईवडिलांनी जर अशी अपेक्षा केली की माझं लेकरू जगातलं सगळ्यात मोठं लेकरू झालं पाहिजे, हे काही चुकीचं नाही, तुम्ही होऊ शकता. मला हे सांगायचं की आईवडिलांचं जे म्हणणं योग्य असतं, 100% योग्य असतं. त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगेन, हे तर मी त्या लेकरांसाठी बोललो, पण प्रत्येकालाच सांगेन की प्रत्येकच माणसामध्ये प्रचंड शक्ती असते आणि ती शक्ती बाहेर काढल्यास माणूस जगातला सगळ्यात मोठा माणूस होऊ शकतो. याच्या पुढे मी तुम्हाला सांगणार आहे, एक वातावरण असलं पाहिजे. वातावरण तुम्हाला किती लोकांना कळलं माहित नाही, पण घरामध्ये एक वातावरण असलं पाहिजे. घरामध्ये एक वातावरण म्हणजे कसं की घरामध्ये गेल्यानंतर आपण घरात आलो असं वाटलं पाहिजे. किती लोकांना वाटतं घरात गेल्यास घरात आलं असं मला माहित नाही. म्हणजे घरामध्ये गेल्यानंतर बघा, आपल्या बायकोनी आपली वाट बघितली पाहिजे, आपल्या लेकरांनी आपली वाट बघितली पाहिजे, आपल्या आईवडिलांनी आपली वाट बघितली पाहिजे, आपण आपल्या आईवडिलांची वाट बघितली पाहिजे. कशासाठी? जेवणासाठी. याला वातावरण असं म्हणतात. जेवणासाठी, फक्त जेवणासाठी. मला एक छोटा प्रश्न विचारायचा तुम्हाला की तुम्ही सगळेजण आपल्या कुटुंबासोबत किती वेळा जेवण करता? हातवर करा. प्रत्येक जण दररोज किती वेळा? दररोज जेवण कुटुंबाबरोबर करणारे किती जण त्याच्यावर बसलेले? आता खरं का खोटं बघा, खरं सांगा. विठ्ठल नाव आहे, पाप लागतं खोटं सांगितलं तर. म्हणजे जे काही आहे ते खरं सांगा. मी तुम्हाला हे सांगत होतो, तुम्हाला किती लोकांना कळलंय मला माहित नाही, पण एक जेवण आपल्या कुटुंबासोबत करायला पाहिजे. मित्र, तुम्हाला मी सांगत होतो की 14.25 तास काम मी दररोज गेली 24 वर्षाला लातूरमध्ये करतोय, न श्वास घेता. तरी सुद्धा दररोज घरी मी सगळ्याबरोबर जेवण करतोय, माझ्या लेकराबरोबर, माझ्या आईवडिलाबरोबर. त्याच्या पुढची हाईट सांगतो तुम्हाला मी की आमच्या डायनिंग टेबलवर जिथं आम्ही जेवायला बसतो तिथं सुद्धा कसं बसायचं ठरलेलं आहे. माझे अण्णा मुख्य खुर्चीमध्ये बसायचे, अण्णांच्या बाजूला मी, माझ्या बाजूला माझा मुलगा, अण्णांच्या बाजूला माझी बायको, माझ्या बायकोच्या बाजूला माझी माय. हे 19 वर्ष आम्ही असं जेवायचं, 19 वर्ष असंच जेवायचं. आणि जेवण झाल्यानंतर आणि जेवण करताना माईच्या बाबाचे भांडण लावून द्यायचं. तुम्हाला सांगतो मी, माझी बायको मी एवढे एक्सपर्ट आहेत भांडण लावायला. अण्णांना काहीतरी म्हणायचं, माय अशी म्हणली, माईला म्हणायचं अण्णा अशी म्हणले, आणि ते दोघं भांडायला लागले की आम्ही दोघं एकमेकांना हसायचं. पण तुम्हाला सांगतो, ह्या जगण्यातली जी मजा आहे ना, ही जगात कुठेच नाहीये. तुम्हाला का कळलं की का नाही मला माहित नाहीये. म्हणजे ही खरी मजा आहे. बघा, म्हणजे तुम्हाला सांगतो, घरामध्ये जा आणि घरामध्ये गेल्यानंतर एकाने तिकडे बघायचं आणि दुसऱ्याने तिकडे बघायचं. हे ह्याच्यावर नाराज आहे, त्याचं ह्याला घर थोडंच म्हणतात. घरामध्ये प्रत्येक माणूस गेल्यानंतर गळ्याला पडावा असं वाटला पाहिजे, याला घर असं म्हणतात. आणि ह्याच्यात काय अवघड आहे? ह्याच्यात काहीच अवघड नाहीये. उगीच मी मोठा, मी शहाणा असं म्हणण्यापेक्षा स्वतः जरी आपलं काही बरोबर नाही, माझं चुकलं म्हणायला काय हरकत आहे? तुम्हाला सांगतो मी, म्हणजे ना, आता तुम्हाला सांगतो की अण्णा नाही आहेत, गेली 4 वर्ष झालं. मी अण्णाला खूप मिस करतोय. ऍक्च्युअली मी या विषयाकडे जायचंच नाही ठरवलं होतं, पण तुम्हाला सांगतो मी मित्र हो की ज्या खुर्चीमध्ये अण्णा बसायचे ती खुर्ची आजही गेली 4 वर्ष रिकामी आहे. मी कोणीच नाही बसलो, कोणीच नाही बसलो.
ज्या ताटामध्ये अन्न जेवायचे ते ताटामध्ये आम्ही कोणी एकच ताट आमच्या घरात चांदीचं आहे, ज्यात अन्न जेवायचे ते ताटात कोणीच जेवत नाही, ते अन्नात जेवत होते. आमच्या घरामध्ये ना भाजी सुद्धा अन्नाने विचारून होते, अन्नाने विचारून व्हायची. माझ्या मला एकच लेकरू आहे, पण माझ्या मुलाला मला विचारून कधीच भाजी घरात झाली नाही. माझ्या बापाला विचारून भाजी, मायला पण नाही, बापाला विचारून भाजी व्हायची. पण माझ्या बापाच्या जीवाला असली चव आहे ना की अन्न असे करून असा ठिपका लावला की बापाला कळायचं चौकच झाली आहे. आणि ते पास आहे म्हणायची भाजी, पास म्हणजे चांगली भाजी. पण बापाच्या भाज्या आम्ही प्रचंड एन्जॉय केला. मी तुम्हाला सांगत होतो विषय फार मोठे लागत नाहीत, विषय खूप छोटे छोटे असतात. मी काय म्हणालो की एकदा घरात बसून जेवण करायचं. त्याच्याही पलीकडे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, नवरा बायकोने कधी भांडणं करू नये. नवरा बायको हे पण मायबाप असतात, तुम्हाला पुन्हा एकदाच मी सांगतो. तुम्ही म्हणाल लहाने साहेब तुम्ही हे काय सांगताय, नवरा बायकोने भांडणं, कोणी भांडणं करायची, असं कसं होऊ शकतंय. म्हणजे लोकांना असं वाटतं बापरे ही वेगळंच काहीतरी रस सांगायला लागलं. असं वेगळं नाहीये मित्र, तुम्हाला किती लोकांना कळलं मला माहित नाहीये. पण जगातलं सगळ्यात चांगलं प्रेम हे बायकोचं नवऱ्याचं असलं पाहिजे. बघा मी माझ्या माईला दररोज असं घट्ट गळ्याला पकडतो, मला खूप भारी वाटायला लागतं, प्रचंड घट्ट पकडतो, मला खूप छान वाटतं. पण तसंच मी माझ्या बायकोला पकडतो, मला इतकं छान वाटतं ना, मला वाटतं की ह्याच्यावर जगातलं चांगलं आता कुठलंच नाहीये. ह्याच्यामध्ये म्हणजे मला असं कळतच नाहीये की आपण बघा कुणाशी जगात ऍडजस्ट करून घेतो, बायकोशी का नाही करायचं. मला वाटतं ना की आपल्या संसारामध्ये सगळ्यात महत्वाचा कॉम्पोनंट कोण आहे तर बायको आहे. हे कुणाला कळलं कुणाला नाही कळलं मला कळलं बॉस. मी तुम्हाला सांगतो माझ्या बायकोचा मी शब्दाला शब्द ऐकतो. मला वाटतं की तिने मला उठून उभा राहिली म्हणजे दिवसभर तर उभा राहील आणि अगदी खुशीने उभा राहील. तुम्हाला सांगतो ना की त्याच्यामध्ये मोठेपण आहे. कुठल्याच बायकोला आपला नवरा खराब वाटत नाही, कुठल्याच जगातला कुठल्याच. ओके तुम्हाला सांगतो ना की नवऱ्याला जर कोणी शिस्त लावतं ते बायको लावते. त्याच्यामुळे ना त्यांना रिस्पेक्ट करायला पाहिजे, त्यांना आदर करायला पाहिजे, त्यांच्याविषयी नेहमी आदरयुक्त भावना आपल्या मनात असली पाहिजे. म्हणून कधीच घरामध्ये बायकोने नवऱ्याने भांडण करू नये, कधीच करू नये. बघा आता मी 55 वर्षाचा आहे, माझा मुलगा डॉक्टर झाला, आता मी काही दिवसांनी आजोबा होणार आहे. म्हणजे मी आता खूप अर्धाहून जास्त म्हातारा झालो, वेगळा विषय तुम्हाला सांगतो. पण भांडण नाही करत. कधी जर चुकलं बायको चेहरा मला लहान दिसला सगळ्यात पहिलं मी सॉरी तिला म्हणत असतो. मला कारण बा असो की नसो काय फरक पडतो. म्हणजे बघा घरामध्ये सुखी राहण्याचे हे मंत्र आहे. आणि ना मी शाळा हे माझंच बरोबर असं नका म्हणू. त्याचं कारण तुम्हाला सांगतो मी का सांगितलं. आई वडील या विषयावरती बोलतोय, नवरा बायको हे आई वडील आहेत. आणि तुम्हाला सांगतो जेव्हा आपण सुखात राहतो, ज्या घरामध्ये आई वडील भांडणं करत नाहीत त्यांचे लेकरं हुशार निघतात. समजून घ्या मी काय म्हणतो. त्यांचे लेकरं संस्कारी निघतात, त्यांचे लेकरं समाजामध्ये उत्कर्ष तयार करतात. त्याचं कारण आहे की जेव्हा आपण घरामध्ये सुख वातावरण तयार असतं, खुशीचं वातावरण तयार असतं, कोणी कोणाशी भांडणं करत नाही, तेव्हा लेकरांचा मेंदू घरी खर्च होत नाही. ह्याचं बरोबर त्यांचा मेंदू अभ्यासात खर्च होतो आणि ते ब्रिलियंट होतात, हुशार होतात, त्यांच्याविषयी त्यांना यश मिळतं. म्हणून घरामध्ये भांडणं करू नये. आणखी एक काम तुम्हाला सांगून जातो, आई वडिलांच्या दररोज पाया पडत जा. किती जण पडतात पण पडा. बघा आम्ही पाया पडतो, आम्ही साष्टांग दंडवत घालतो आई वडिलांना. आमच्याकडे दंडवत घालायची सवय आहे, साष्टांग दंडवत आम्ही सगळेजण घालतो. मी अर्धा पाया पडतो, पण माझी बायको अगदी अशी साष्टांग दंडवत घालून पाया पडते. एक दिवशी काय झालं की मी माझ्या माईच्या पाया पडत होतो. मी माझ्या माईच्या पाया पडतो आणि माझ्या माईच्या डोळ्याला पाणी आहे. मला क्षणभर कळत नाही हिच्या डोळ्याला पाणी काय. म्हणजे मला कळेना की मी पाया पडतो हिची रडती कशामुळे ही. तर माझी कंबर दुखते मित्र. मी खूप शिस्तबद्ध प्राणी आहे. म्हणजे मी बघा दररोज पहाटे 4:45 जरी उठलो ना, मी दररोज 5 किलोमीटर रन करतो शांतीनं. एकही सवय नाही आयुष्यात, एकदाही दारू पिली नाही, मरेपर्यंत कधी परत प्यायचा प्रश्नच नाहीये. विठ्ठल नाव आहे माझं आणि काय फरक पडत नाही. मला वाटतं कोणीच दारू पिऊन देतात, चांगलं काहीच नाहीये. तुम्हाला पुन्हा सांगतो मी मी सगळ्या प्रकारचे व्यायाम करतो, मी शिस्तीनं जेवतो, शिस्तीनं झोपतो. पण मी दररोज 8 तास ऑपरेशन थिएटरमध्ये उभा असतो दररोज. ओके. आणि त्याच्याशिवाय पुढची आणखी 6 तास मी बाकीचं काम करतो. त्याच्यामुळे ना माझी कंबर दुखते. मी खूप प्रयत्न करतो पण ती दुखते. आणि मग माझे हाडाचे डॉक्टर मित्र ते म्हणाले की तू काय कर, असं खाली नको वाकत जाऊ, सरळ. मी त्याप्रमाणे ऑपरेशनचे टेबल ऍडजस्ट केले, सगळे ऍडजस्ट केले. पण आता पाया पडण्यासाठी वाकावं लागतं ना. माझी बायको माझ्या माईची सख्खी मैत्रीण आहे. अशी मैत्री या जगात होणे नाहीये. तुम्हाला सांगतो ना की मी प्रचंड खुश प्राणी आहे. इतका खुश आहे मी की मला वाटतं की देवानी माझ्या पात्रतेपेक्षा भरभरून जास्तच दिलं, जरा जास्त दिलं असं वाटतं मला. त्याच्यामुळे मी नेहमी खुश असतो. पण एका गोष्टीवर मी नाराज आहे. माझी बायको, माझी माय आणि माझ्या बापाच्या मैत्रीवर मी नाराज आहे. मला असं वाटतं की मी ह्यांचे तिचे जे लाड होतात की नाही माझ्या बायकोचे, माझ्या माया बापाकडनं, तेवढे माझे बिलकुलच होत नाहीत. मी नाराज आहे, याच्यावर 100% नाराज आहे. पण तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे ना माझी बायको शब्दाला शब्द मायला सांगत असते. कधी कधी मला घरात गेलं की मी माझ्या मायच्या मांडीवर झोपतो आणि मला खूप भारी वाटत असतं. मला कधी तिला सांगायचं असतं, मला तिला काही शेअर करायचं. आज मी 7 सर्जरी केल्या,
तिला त्या सर्जरीचा शब्दही कळत नाही, पण मी सांगत राहतो हे ऑपरेशन केलं, हे अवघड होतं, ही नस जोडली, काय सांगत राहतो. आणि ती हो कामाय म्हणते म्हणते कधीतरी मग घरातलं काहीतरी सांगतो. घरातलं सांगायला सुरू केलं की माय हसते. का हसते माहितीये का? कारण तिला आधीच माहित असतं. तिला आधीच माझी बायको तिला आधीच सांगत असते ना, मला जायला उशीर होतो, ती सांगून टाकते. म्हणजे असं म्हणजे बापरे बापरे, अगदी केसा का सोडा गोष्टी सगळ्या माझ्या माहित असतात, तरी पण ती ऐकते. ती हसली की म्हणतो तुला माहितीये का अगोदरच? मला माहित आहे, पण तुम्ही पण सांगा की. म्हणलं मी कशाला सांगू, आता तुला आधीच माहित आहे तर. मग यासाठी तिला भांडत असतो मी. ती मला आवाजावा घालते, मी तिला अरेकार घालत असतो. मी तुम्हाला पॉईंट सांगत होतो, माझ्या पाया पडत होतो आणि माझ्या डोळ्याला पाणी होतं. मी का पाणी होऊन असं बघत होतो, माझी बायको अशी समोर होती. म्हणते सॉरी सॉरी सॉरी. म्हणून काय झालं? काल काय झालं म्हणे, महिला बोलता बोलता मी बोलून गेले की तुम्हाला, आमच्या डॉक्टर चालवत होते ऑर्थोपेडिशियन आहेत, त्यांनी सांगितलंय की असं खाली वाकू नका, कमरेतून वाकू नका, असं तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलंय की माईला बोलताना बोलून गेले. आणि मग माईला असं वाटलं की लेकरू पाया पडण्यासाठी कंबर दुखत असताना पण वाकलं, म्हणून माय रडत होती. माय आहे ना, माईला लेकराला त्रास होताना माईच्या डोळ्यातून पाणी आपोआप येत असतं. मग आता मी माईला पण काय नाही म्हणालो, बायकोला पण काय नाही म्हणालो. मी एक नवीन शोध लावला. आता मी काय करतो मला माहितीये का? आता मी माईच्या पाया नाही पडत, माईला मी घट्ट पकडतो, तिला सोडतच नाही. बघा मित्र, तुम्हाला सांगतो, मी 14.5 तास काम करून, मी खाली हॉस्पिटल आहे, माझं वरती घर आहे, असं घरात जात असतो. घरात जाताना असं वाटतं की पायातले सॉक्स बूट पण मी काढून इतका थकलेला असतो. शेवटी माणूस आहे ना. घरात गेलो आणि बेल वाजवली, जर मायने दरवाजा काढला तर तिला असं घट्ट पकडत असतो. कधी पण सापडतो तिला मी एक 30 सेकंद 40 सेकंद पकडतो, सोडतच नाही. त्या 30-40 सेकंदामध्ये जेव्हा घरात एंट्री करताना माझे बूट सॉक्स पण मला काढायची शक्ती नाही, अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मी घरात पोहोचतो आणि जर माईला मी घट्ट पकडलं की त्या 30 सेकंदामध्ये माझ्यात एवढी शक्ती येते की मला वाटतं पुढचे मी 12 तास काम करू शकतो. याला म्हणायचं माईचा स्पर्श. हा कुठंच मिळत नाही जगात, कुठेच. मी म्हणालो मला टेन्शन येत नाही, मला बोर होत नाही, मी असा खुशखुश राहणारा प्राणी आहे, मस्त जगणारा प्राणी आहे. पण समजा कधी बोर झालं, शेवटी मी माणूस आहे, तर मी काय करतो की माईच्या मांडीवर जाऊन झोपतो. बरोबर, तुम्ही पण झोपा एकदा, बघा तर. आणि ती कधीतरी अशी केसामध्ये अशा असा हात घालते, मी झोपल्या उगी त्याच घालतो. त्या 10-15 मिनिटात मला झोप लागून जाते आणि उठल्यास लक्षातच येत नाही की कुठल्या कारणाने झोपलो होतो, काय टेन्शन होतं आपल्याला. हा म्हणायचा माईचा स्पर्श. हा जो स्पर्श आहे ना, हा स्पर्श जो आईचा स्पर्श आहे, तो जगात कुठेच मिळू शकत नाही बॉस. कुठेच म्हणजे कुठेच मिळू शकत नाही. माहित नाही मला, तुम्हाला किती लोकांना कळलंय, पण आम्हाला कळलं, आम्ही खूप एन्जॉय करतोय. म्हणजे ह्याच्या एवढे एन्जॉय जगात कुठेच नाहीये. फार मोठ्या मोठ्या गोष्टी लागत नाहीत, खूप मोठ्या मोठ्या. बघा माझा मुलगा बघा, मी पद्मश्री डॉक्टर तात्याराव राणे, दोघंही गरिबाचे लेकर. म्हणजे आम्हाला घालायला कपडे मिळत नाही, त्याच्या घरात आमचे जन्म झाले. ओके, पण आम्ही गरीब होतो म्हणून शिकलो, त्यात काही शंका नाही. गरिबी यांची शक्ती होती, आजही शक्ती आहे. पण माझा मुलगा गरिबाचा नाही ना, विठ्ठल लहानेचा मुलगा आहे, गरिबाचा नाही. देवाच्या कृपेने सगळं त्याच्याकडे आहे. पण तुम्हाला सांगतो, माझ्या माईनं बापाने, म्हणजे मायबाप घरात असणं किती महत्वाचं आहे. माझ्या लेकराला पण कष्ट कसे करायचे शिकवलं. माझ्या लेकराला पण त्यांनी कष्ट कसे करायला शिकवले. माहिती तुम्हाला, बघा किती छान ह्या गोष्टीच असतात. आम्ही अशा गप्पा टप्पा मारायचो, आम्ही जोक्स बिक्स करायचो, पण आम्ही निघून गेलो की माय आणि अण्णा प्रसाद सोबत असायचे, माझ्या बोलासोबत असायचे. त्यांनी एकच शिकवलं, कष्टाने जे मिळतं ते चिरकाळ टिकतं. कष्टाने, इमानदारीने, प्रामाणिकपणे जे मिळतं ते आयुष्यभर टिकतं, बाकी काहीच टिकत नाही. हे लेकराच्या माझ्या पेशीमध्ये भरलं. माझं लेकरू 4थीला मेरिट आहे, 7वीला मेरिट आहे, 10वीला मेरिट आहे, 12वीला मेरिट आहे, MBBS BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये मेरिटवर लागला आहे. आणि आतापर्यंत त्याच्या मेरिट स्कॉलरशिपवर शिकतोय. मी त्याच्यावर 1 रुपया खर्च केला नाही. हे सगळं मायांनामुळे, हे सगळं मायांना, बाकी काहीच नाही. हे मायांना घरात होते, त्यांनी त्याच्या असं इतकं बिंबवलं की त्याला पण पटता येतं की नाही, मला मेरिटनी सगळं करायचं, मेरिटशिवाय काहीच करायचं नाही. मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगत होतो की हे घरामध्ये आपल्या आई वडील असणं ह्याला असेट म्हणतात. बँकेत किती पैसे जमा आहेत हे असेट नाही आहेत, पण घरात माय बाप आहे हे सगळ्यात मोठा असेट आहे. आणि हे मी प्रत्यक्ष अनुभवलं आहे. मी तुम्हाला सांगत होतो ना की वातावरण घरामध्ये ना एक संस्कारित वातावरण असलं पाहिजे. घरामध्ये गेलो ना मी कधीच विठ्ठल लहाने म्हणून, डॉक्टर विठ्ठल लहाने म्हणून जात नाही. घरामध्ये एंट्री करताना घरातलं एक लेकरू म्हणून जात असतो. माझं वय आता मी म्हणलं की 55 वर्षाचं आहे, पण घरामध्ये एंट्री करताना मी 4 वर्षाचा असतो, मोजून 4. म्हणजे घरात मी गेलो ना काहीतरी खोडी करणार, मी कधीच घरामध्ये स्वस्त बसत नाही. बघा, एक दिवशी घरात गेलो, अण्णाने दरवाजा उघडला. एक 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक 50 वर्षाचा मी, अण्णा 55 वर्षाचे होते. अण्णाने दरवाजा उघडला. अण्णांना माहित आहे की मी खोडी करतो. त्याने दरवाजा उघडला खरा, पण मी हात असा पुढे केला. बघा, असा हात पुढे केला की अण्णाने झटका दिला.
अण्णा असे टर्न फिरले असे, कारण त्यांना माहिती आहे मी कुठेतरी चिमटा घेणार. हे अण्णांना माहिती आहे ना, कारण मी खोडकर आहे हे आता बापाला नाही तर कोणाला माहित असणार आहे. अण्णाने असा टर्न असं फिरले, पण त्यांची धोती माझ्या हातात आली. अण्णांची धोती माझ्या हातात आली, अण्णांची धोती फिटली, अर्धीच फिटली. पण तुम्हाला सांगू बापचे चिडला माझ्यावर बाबा. अण्णाची चिडले की नाही, नुसते चिडले नाही, अण्णा मारायला लागले मला. पण तुम्हाला सांगू का मी अण्णांनी मी कसला ऐकतोय, अण्णांनी मारायला हात वर केला की जे पळवलं जोरात. किचन मध्ये गेलो, किचन मध्ये माय होती, माईच्या पाठीमागे जाऊन लपलो आणि तिला मी लपलो माईच्या पाठीमागे जाऊन. माईला म्हणलं माय बघ मला अण्णा मारायला लागलेत, मी काय केलं हे सांगितलं नाही. आणि मग माझी माय बापाला कच 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 शिवाय घालायला लागली. तुम्हाला कळतं का डॉक्टर लेकरू त्याला मारताय कसे, पण ह्या डॉक्टर लेकरांनी काय केलं काय माहिती कुणाला. मी तुम्हाला पॉईंट सांगत होतो, ह्या जगण्यातली मजा आहे यार, ह्या जगण्यात मजा आहे, बाकी कुठं मजा आहे. ओके, म्हणजे तुम्हाला सांगतो मी ह्याला जगणं असं म्हणतात. मी तुम्हाला सांगत होतो ना की ह्या गोष्टी मी इतक्या एन्जॉय केल्या ना, तुम्हाला काय सांगू मी, याच्यावर मी 10,000 पानाचं पुस्तक लिहू शकतो. इतक्या गोष्टी मी एन्जॉय केल्या ह्या दोघांबरोबरती. ओके, म्हणजे तुम्हाला खरं सांगतो मी ह्याच्यात अवघड काहीच नाहीये. मी तुम्हाला सांगत होतो एक नातं असतं ना, नातं मी सांगितलं तुम्हाला आता की सून हे नातं ना, तुम्हाला शपथ सांगू मी आता बोलताना बोललो ना, माझ्या बायकोच्या मायाबाप नात्यावर जळतो. माझा बाप आहे ना, माझ्या बायकोला असं हातात पकडायचा, हा बस म्हणायचा, कल्पना नावाचं कल्पने बस खाली, हा बसलं, आधी हो म्हण. बघा स्टाईल कशी माझ्या बाबा, आधी हो म्हण, म्हणजे जे कुठलं काम अण्णा सांगणार आहेत ते आधी मान्य करायचं, आधी हो म्हण आणि पुन्हा काम सांगायचे अण्णा. आता तू हो म्हणलीस की कर म्हणायचं ते काम. पण तुम्हाला सांगतो ना की ते काम जसंच तसं व्हायचं, पण ह्या दोघांचं एक नातं होतं. माझ्या बापाचं माझ्या बायकोचं एक नातं होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे ह्या दोघांमध्ये खूपच होतं. अण्णा 55 वर्षाचे असताना माझी बायको फक्त 40 वर्षाची होती. 55 वर्षाचे अण्णा होते तेव्हा माझी बायको 40 वर्षाची होती, अगदीच्या लेकरा एवढी. पण तुम्हाला मी सांगतो मी ह्या दोघांमध्ये जे नातं होतं ना, ते असं विचार करण्याच्या पलीकडे नातं होतं. एकदा काय झालं की कल्पनाला ना त्याच्या पायावरती तेल पडलं. माझी बायको दाताची डॉक्टर आहे, पण घरातला स्वयंपाक तीच करते. आमच्याकडे भरपूर नोकर आहेत, 150 नोकर आहेत माझ्याकडे, पण स्वयंपाकाला कोणीच नाही, ती स्वतः स्वयंपाक करते. काय माहित नाही, पण तिला ते आवडतं ती करते. म्हणजे तुम्हाला सांगतो मी की तिच्या पायावर तेल पडलं आणि ती जखम काय दुरुस्त होईना, बराच वेळ लागत होता. ती झाली असती दुरुस्त, पण ती विश्रांती घेत नव्हती. आणि मग एक दिवशी आम्ही असंच बसलो होतो, अण्णा इथं बसले होते. इटल्या, म्हणजे ह्या जगामध्ये मला इटल्या म्हणणारा एकमेव माणूस म्हणजे माझा बाप. माझ्या बापाला तो खूप मिस करतोय. मी तुम्हाला सांगत होतो ना की मग असं इटल्या इकडे काय झालं, मी गेलो. अरे काय म्हणे तू डॉक्टर आहेस, म्हणजे माझ्याकडे जळालेल्या पेशंटचं सेंटर आहे. ओके, सगळ्यात मोठं सेंटर ते मी काम करतोय. आणि तुझ्याकडे एवढे मोठे मोठे पेशंट येतात म्हणे, तू एवढे मोठे मोठे पेशंट चांगला करतोस म्हणे. म्हणलं हो अण्णा, पण झालंय काय झालंय म्हणून म्हणतोस म्हणे. बाप झापा लागला मला. काय झालं अण्णा? कल्पनेला पोळलंय, लिकरून लंगडत महिनाभर झालं चालायला लागलाय. तू कसला डॉक्टर आहेस म्हणे, तू दुरुस्त करत नाहीस तिला. अहो म्हणलं होणार अण्णा दुरुस्त. इकडे म्हणे, इकडे तुला मी सांगतो काय करायचं. हे बघ, ते कल्पनेला पायावर पोळलंय, एक काम कर म्हणे, आता माझ्या पायाचं मांस काढ, माझ्या पायाचं मांस काढ, चामडी काढ आणि त्या कल्पनेच्या पायावर टाक म्हणे. त्याला म्हणायचं नातं, त्याला म्हणायचं सासऱ्याचं सुनेच असलेलं ना. तो विचारच करू शकत नाही. तुम्हाला माहितीये का, म्हणजे मी असा कधी कधी विचार करतोय, म्हणजे अण्णांची माझ्या बायकोची मायेची माझ्या बायकोची अटॅचमेंट आहे ना, असं कुठला तरी एका मोठ्या इतिहासाच्या पुस्तकात लिहून त्याची अटॅचमेंट, तिघांची अटॅचमेंट आहे, प्रचंड मस्त अटॅचमेंट आहे. पण हे माझा बाप माझ्या बायकोसाठी त्याची चामडी सुद्धा तयार झाला, त्याची गरज नसते, ती लागली नाही, हा विषय वेगळा. तुम्हाला सांगतो ना की बऱ्याच वेळा आपल्याला कधी आपल्या वडिलांनी रागवलं ना, आपण मोठे झालेला असतो ना, आपल्याला वाटायला लागतो मला कळत नाही का बाप रागावा लागलाय, मला कळत नाही का माय रागावं लागली. अरे नसतं रे कळत. तुम्ही कितीही मोठे झालात ना, आईवडिलांसाठी मोठे नसतात. तुम्हाला एक प्रसंग सांगतो की माझी बेडरूम आहे आणि त्याच्यासमोर मायन्नाची बेडरूम आहे. मुद्दाम मी समोरासमोर केली आहे. म्हणजे आता म्हातारे आहेत ते, त्यांना कधी काही लागू शकतं म्हणून आणि आम्ही दरवाजा लावत नाहीत. मायन्नाच्या बेडरूमचा उघडा असतो, काही लागलं तर त्यांना आम्हाला मदत करता येईल असं असतं म्हणून. मग त्यांची बेडरूम आणि मध्ये काहीच नाही, मध्ये असं काहीच नाही, रिकामी जागा आहे. मी या साईडला झोपतो, अण्णा या साईडला झोपतात. तुम्हाला सांगतो मी पहाटे 5:45 कामाला लागतो, हे सगळ्यांना माहिती. मी लवकर उठल्यानंतर मी त्यांच्या रूममध्ये जातो, दोघांना गुड मॉर्निंग म्हणतो. मग अण्णा गुड मॉर्निंग म्हणतात, माय म्हणते मला म्हणता येत नाही. माय की आमचा ठरलेला कार्यक्रम असता, तिला ती म्हणते आधी गुड मॉर्निंग म्हणते, पुन्हा म्हणते माय मला गुड मॉर्निंग म्हणता येत नाही अशी म्हणते ती. पण मी आपला जाऊन तिला गुड मॉर्निंग म्हणतच राहतो. मग असं ते मग अण्णा थँक्यू माय गुड मॉर्निंग, आम्ही सकाळचा कार्यक्रम झाला, ठरलेला कार्यक्रम असतो. एक दिवशी काय झालं की रात्री
आता पण तसेच पेशंट आले. एक दिवशी हात तुटल्याला पेशंट आला. आमच्याकडे असा हात असा तुकडे तुटला खिशात घालून लोक पिशवीत घालून लोक आणतात, पाय तुटला पिशवीत घालून लोक आणतात आणि मी रात्रभर जोडत बसतो. अशा प्रकारचे खूप टेक्निकल कामं, खूपच उंच लेवलचे ऑपरेशन आम्ही करत राहतो. एक नस जोडायचं आम्ही काम करतो. आम्हाला 12-12 तास 18-18 तास ऑपरेशन लागतात. असे ऑपरेशन आम्ही करतो आणि माझी खूप मोठी टीम आहे. मग तसाच एक दिवशी पेशंट आलेला होता रात्री आणि मग आम्ही दिवसभराचं काम संपलं आणि रात्री ते पेशंट करत होतो आणि मग सकाळी थोडंसं झोपाव म्हणून मी घरात गेलो. नेमका 4:30 वाजता मी घरात गेलो. 5:45 उठायचं असतं पण मी 4:30 घरात एंट्रीच झाली. 5:45 उठायचं नाही. सगळ्यांना सांगितलं की आपण 7 पर्यंत मी झोपतो, 7 वाजता आपण पुढचं काम सुरू करू, 3 तास झोपल्याशिवाय पुढचं काम होणार नाही असं म्हणून मी आलो घरामध्ये. मी झोपलो 4:45 वाजले, मी उठलो नाही. मग ते बाप उठला, तिकडून बापाला घड्याळ कळत नाही, पहिला पण घड्याळ करत नाही, पण त्यांच्या रूम मध्ये घड्याळ आहे. असं बाप तिरपा म्हातारे किती वाजले ग, ते काटा तिकडे गेलाय, ते काटा तिकडे गेलाय, किती वाजले ग. ह्या दोघांची चर्चा इतकी खतरनाक असते तुम्हाला ऐकण्यासारखी चर्चा. आम्ही रेकॉर्डिंग करून ठेवलं माहिती का दोघांची चर्चेचा. किती वाजले ग म्हातारे, आणि मग किती वाजले ग म्हातारे ह्या विषयावरती विषय सुरू होता. आणि मग माय म्हणली झोपला असेल लेकरू, झोपू द्या. झोपला असेल तर 6 वाजले, 6:30 वाजले, मी काय उठे ना. ते अण्णांना सहनच होईना की अण्णा आले, माझ्या दरवाजावर खटखटा लागले, माझ्या बेडरूम मध्ये खटखटा लागले. माझी बेडरूम अशी खटखट दरवाजा वाजतो, मला कशालाच त्रास होत नाही. मला कोणी टीव्ही लावून ठेवला आणि झोपलं तरी झोपू शकतो आपण, आपल्याला झोपायला प्रॉब्लेमच नाहीये. कुठं पण इथं पण झोपा म्हणलं तरी इथं पण झोपू शकतो, आपल्याला काय अडचण झोपण्या विषयच नाहीये. मी आपला दरवाजा वाजला झोपलो. पुन्हा दरवाजा काही बंदच होईना. उठलो आणि दरवाजा काढला हळूच. दरवाजा काढला तर अण्णा दरवाजामध्ये होते. मी असा अर्धा झोपेत होतो. म्हणलं काय हो अण्णा, काय झालं, जे चिडले का नाही अण्णा, काय झालं म्हणतोस म्हणे. कासराभर दिवस वर आला. कासराभर दिवस किती लोकांना कळतो मला माहित नाही. कासराभर दिवस वर आला म्हणजे कासरा, आम्ही शेतकऱ्याचे लेकरं, ते बैलाला बांधायला एक दोरी असते त्याला कासरा म्हणतात. ते कासराभर दिवस वर आला म्हणे आणि तू झोपलास. किती लोक खाली बघत वाट बघत असतील, जा खाली. त्या पेशंटसाठी मला बापाने झापलं आणि जा म्हणे खाली. आता मी अण्णांना बघा, मी असं नाही म्हणालो की अण्णा मी रात्री जागलो होतो, मला आता झोपायचंय, तुम्ही का उठल एक शब्द न बोलता तसंच डोळे चुळत ऑपरेशन थिएटरमध्ये खाली गेलो. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर एक खोली आहे, त्या खोलीत झोपलो. ऑपरेशन जेव्हा करायचं तेव्हाच केले, पण अण्णांना कधी एका शब्दाने पण दुसऱ्या भाषेत त्यांना बोललो नाही. म्हणजे कधी बापाने मायनं रागवलं ना, ते वेगळ्या अर्थाने घेऊ नका, मला एवढंच सांगायचं. ते सरळ घ्या. त्याच्या पाठीमागचा उद्देश वाईट कधीच नसतो, कधीच नसतो. मला तुम्हाला आणखी छोटा प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या सगळ्यांच्या माईला हे माहित आहे, आईला हे माहित आहे की तुम्हाला काय आवडतं, माहित आहे. तुमच्या पण आईला माहित आहे, सगळ्यांच्याच आईला. तुमचा जन्म झाल्यापासून अगदी तुम्ही म्हातारे कोतारे होईपर्यंत आपल्या आईला माहित असतं की आपल्या लेकराला काय आवडतं, माहित असतं 100% माहित असतं. तुम्हाला सांगतो मी, पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने म्हणजे माझा मोठा भाऊ, तो आता 67 वर्षाचा आहे, 67 वर्षाचा आहे. माझी माय साधारणपणे 87 वर्षाची आहे. साधारणपणे एवढ्यासाठी की कुणाचेच वय खरे नाही. माझा वाढदिवस साजरा होतो 10 जुलैला. माझा 10 जुलैला वाढदिवस साजरा. मग आता विठ्ठल लाडेचा वाढदिवस, हजारात मेसेज, एवढे लोक भेटणार, एवढे आमच्या ते ठेवायला बुकेला जागा पुरेणार, केक ठेवायला जागा पुरवणार, केक येणार तिथे सगळे. एक दिवशी आमचे सगळेच केक कापताना मी मायांना घेऊन कापतो, मला ते आवडतं. आमचे सगळेच वाढदिवस त्यांना घेऊन आम्ही करतो. मग मायांना शेजारी बसले होते आणि उगीच माझ्या मनामध्ये असा प्रश्न आला की मी कधी जन्मलो असेल. माईला लिहिता येत नाही, बापाला लिहिता येत नाही, 10 जुलै कुठून आली. म्हणून मी माईला हळूच म्हणलं, माय माझा जन्म कधी झाला सांग. माय म्हणली जाऊ द्या की माय आता काय करायचंय. अगं तसं नाही, माय सांग ना कधी येऊ. बघ आता बघ, आता म्हणजे पावसाळ्यामध्ये माझा लोक बर्थडे साजरा करतात, पण मी जन्मलो कधी सांग ना. माझी माय हळूच म्हणते, माय गुढीपाडवा होता, गुढीपाडव्यानंतर पौर्णिमा आली आणि पौर्णिमेचा दुसऱ्या दिवशी गुरुवार होता, तेव्हा तुमचा जन्म झाला. आता माईच्या म्हणण्याप्रमाणे माझा जन्म मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाला पाहिजे, बरोबर आहे का नाही. आणि तेव्हा गुरुजी घरी यायचे, जिल्हा परिषद शाळेचे. मुलगा 6 वर्षात झाला म्हणून शाळेत घेऊन जायचं, म्हणून माझं 10 जुलै हे 6 वर्ष झाले. ही आमची जन्मतारीख. त्यामुळे आमची जन्मतारीख खरी नाही, डॉक्टर तात्यारावांची खरी नाही, माय बाबाची खरी असं प्रश्नच नाही. पण आमच्या वयावर आम्ही त्यांचे वय काढले तर दादा 67 वर्षाचे, माझी माय 87-88 वर्षाची. पण तुम्हाला सांगतो, आत्ता दादा महिन्याला सध्या इकडे येतात, रिटायर झाल्यापासून अंबेजोगाईला ते महिन्यात एक चक्कर मारतात, इथं काही थोडी प्रॅक्टिस करतात. तर दादा येणार, तिला सगळं आमच्या घरात सगळं सांगावं लागतं. मी आता इकडे चाललोय सांगतो, इथे पोहोचल्यास तिला इथं पोहोचलो सांगतो, भाषण करायला उभा टाकल्यास तिला सांगतो मी भाषण करायला उभा टाकलोय, संपल्यास निघालो सांगतो. हे आम्ही सगळेजणच, आमचे नियम आहेत आमच्या घरात सगळे. तिला निरोप आम्ही देतो सगळेजणच. मग तिला निरोप तिला कळू की न कळू, मग तिला माहित दादा येणार आहेत, या रविवारी दादा येणार आहेत, पहिल्या रविवारी दादा येणार आहेत. तर तिला सोमवारपासून आम्ही सांगत असतो पुढच्या रविवारी दादा येणार आहेत.
तिला सांगावंच लागतं, हे कंपल्सरी सगळं. मग माझी माय काय करते माहितीये का, दही लावते. दही लावते का माहितीये का, एक दिवशी काय झालं, मी घरात गेलो आणि फ्रीज उघडलं. फ्रीज तर तुम्हाला सांगतो, मला कधी खायचं म्हणून फ्रीज उघडलं होतं, अख्खं फ्रीजभर दही. मी माझ्या बायकोला म्हणलं, कल्पना हे एवढं फ्रीजवर मायनं लावायला सांगितलं म्हणजे दही. म्हणलं हो ग, पण का, दादा म्हणजे रविवारी. म्हणलं माय एवढं दही का लावलीस. माय माझ्या लेकराला आवडतंय. बघा, हिचं लेकरू म्हणजे 67 वर्षाचं लेकरू आहे हिचं, हिच्या लेकराला आवडतंय दही म्हणून लावलं. हो माय, दादांना दही आवडतंय हे मला माहिती आहे, पण फ्रीजवर एवढं कशाला. माय माझ्या लेकरासोबत खूप लोक येतात, माझा भाऊ एकटा घरात कधी येत नाही, हे 50-60 लोक सोबत असतात. माझ्या लेकरासोबत खूप लोक घरात येतात. माय त्यांनी सगळ्यांनी खाल्लं तर लेकराला पुरायचं नाही म्हणून फ्रीजवर दही लावलं. त्याला माय म्हणायचं यार, त्याला माय म्हणायचं. म्हणजे ती त्या लेकराचा जे विचार करते ह्या जगात कोणी विचार करत नाही. ही झालं मायचं की आपल्या लेकराला काय आवडतंय. माझा प्रश्न जरा वेगळा आहे. मला सांगा की तुम्हा किती लोकांना तुमच्या आईला काय आवडतंय माहित आहे. एक प्रामाणिक प्रश्न आहे माझा. प्रामाणिकपणे सांगा की तुमच्यापैकी किती लोकांना आपल्या आईला आवडणारी गोष्ट माहित आहे. हात वर करा, किती लोकांना माहित आहे. बघा, विठ्ठल लहाने तुम्ही ऐकताय, आज 10 फेब्रुवारी आहे. आतापर्यंत तुम्हाला माहित असो नसो, पण इथून पुढे ना आपल्या आईला काय आवडतंय माहित पाहिजे. हा झाला पहिला विषय. दुसरा माझा प्रश्न आहे, तुमच्यापैकी किती लोकांनी आपल्या आईला आवडणारी गोष्ट करून दिली. तुम्हाला आवडतं काय हेच माहित नाही, करून देणं कुठं राहिला विषय. आपल्या आईला आवडणारी गोष्ट किती लोकांनी करून दिली आहे. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला कळो की न कळो, पण आता कमीत कमी 8 दिवसात, महिन्यात एकदा तरी आपल्या आईला आवडणारी एखादी गोष्ट तिला करून खाऊ घालत जा. तो जो आनंदाने तिला, तो जो आनंदाने हा जगात कुठं. तुम्हाला मी सांगतो की माझ्याकडे 150 नोकऱ्यात, मी 3 हॉस्पिटल चालवतो, पण दररोज माईचा चहा मी बनवतो माझ्या हाताने. नुसता बनवतो नाही, तिला मी पाजतो, हाताने हातात धरून तिला पाजतो, आणि पाजून झाल्यास तिला प्रश्न विचारतो, माय चहा का झाला होता. मला नाही चांगला करता येत चहा, पण ती म्हणते मस्त झाला होता. मस्त, ते मस्त झाला होता म्हणतात. तिचा चेहरा आहे ना, असा चेहरा फुललेला, गोड गोड एकदम सुरकुत्या पडलेला चेहरा आहे. तो चेहरा दिवसभराची माझी शक्ती असते. तो चेहरा मला दिवसभर आठवत असतो. छान झाला, छान झाला चहा. सोपी गोष्ट आहे मित्र, फार अवघड गोष्ट नाही. मी खूप मोठे मोठे कामं सांगत नाहीये. मी तुम्हाला म्हणालो ना की मी एक दिवशी असा घरात गेलो होतो, आणि घरात जाताना आमच्याकडे नियम आहेत. माझ्या बायकोला मला गरम खाऊ घालायचं असतं. प्रचंड नवऱ्यावर प्रेम करणारी माझी बायको आहे. मी प्रचंड नशिबान नवरा आहे. मी तसा नशिबान मुलगा आहे, मी नशिबान बाप आहे, मला सगळ्यात चांगल्या गोष्टी मिळाल्या. नशिबान भाऊ आहे. तुम्हाला मी पुन्हा सांगितलं की मी घरात गेलो ना की घरात तिला सांगून जातात. कोणतरी माझा असिस्टंट सांगतो की सर घरी येत आहेत, पण त्या दिवशी विसरलं सांगायला. ती काय सांगायचं असतं की घरात मला गरम पोळी खाऊ घालायची असते. बायकांना नवऱ्याला गरम पोळी का खाऊ घालायची असते हे मला कधी कळलंच नाही, पण तिला मला गरम पोळी खाऊ घालायची असते. मी घरात गेलो, तिची गरम पोळी टाकायची राहिली होती. मग आता ती मला घरात गेलो इतकी भूक लागते ना की मला वाटतं मला काय पण खावं. खाली मला भूक, म्हणजे ऑपरेशन करताना भूक लागत नाही, पेशंट तपासताना भूक लागत नाही. माझी बायको, अहो 1 मिनिट थांबा, पण 1 मिनिट पण थांबायची तयारी नाही आपली. म्हणजे दिवशी मी फ्रीज उघडलं, त्या फ्रीज मध्ये मला ओल्या नारळाचा एक तुकडा सापडला. हातात घेतला, आता खावा म्हणून हातात घेतला की असं इथं फ्रीज आहे, इथं किचन ओटा आहे. बायकोने असं पाहिलं, काय करताय काय करताय काय करताय. म्हणलं काय नाही, ओल्या नारळाचा तुकडा खातोय. नाही खाऊ नका खाऊ नका खाऊ नका. म्हणून काय खायचं. तो माईसाठी ठेवलाय, तो माईसाठी ठेवलाय. आमच्याकडे जोपर्यंत माझी माय ते नारळ तुकडा खात नाही, तो कोणालाच खायला मिळत नाही, कोणालाच नाही. मी काय सांगत होतो, याला प्राधान्य असं म्हणतात. त्याची वेगळी मजा आहे, त्याची वेगळी मजा आहे. ओके, तुम्हाला सांगू का मी, मला ते तुकडा नाही खायला मिळाला हा विषय वेगळा, पण तो जो आनंद आहे ना, माझे डोळे भरले जेव्हा माझी बायको म्हणाली ना तो माईसाठी ठेवला आहे. असं भरून आलं, मन भरून आलं, असं हृदय भरून आलं, असे डोळे एकदम सगळे पाण्याने भरले. ह्यात मजा आहे यार, ह्याच्यात मजा आहे. तुम्हाला सांगतो ना, खूप मोठ्या गोष्टी करायला लागत नाही. माझ्या मायला बाबाला रस आवडतो, रस, ऊसाचा रस. मी ऊसाचा रस प्यायला जातो ना, तर अमेरिकेला जाताना कशी तयारी करतात तशी तयारी करून जातो ऊसाचा रस प्यायला. आमचा एक असिस्टंट पुढे जातो, एखाद्या रसवंतीवर जातो, त्याला सांगतो विठ्ठल लहाने सर येणार आहेत. लातूरमध्ये विठ्ठल लहाने म्हणलं बाहेर पडत नाही, मी येणार आहेत म्हणल्यास प्रत्येक माणूस मला चहा असतो. त्यांना खूप प्रेम आहे माझ्याविषयी. मग मी येणार आहे म्हणलं की तो बिचारा 4-5 खुर्च्या तयार करून घासून बसून ठेवणार, ते ऊसाला धुवून घेणार, ते ऊसाचा रस काढणार, मग तो ऊसाचा रस आम्ही पिणार, आणि पिऊन झाला की अण्णा पैसे द्या. माझा बाप जगातला महा चेंगट बाप, 1 रुपया बाबाचा खिसून कधी निघाला नाही. मग हे चेंगट मला माहित आहे, मग त्याला छळायचं, अण्णा पैसे द्या. किती झाले र, 500 रुपये झाले. भलेही 100 रुपये झाले असतील, पण 500 सांगायची. 500 रुपये द्या, इतके असतात का. अहो अण्णा, इथं शहरातला ऊसाचा रस आहे तो, त्याला एवढेच पैसे लागते, द्या 500 रुपये. अहो द्यावं अण्णा. 10 वेळा म्हणल्यानंतर अण्णा, म्हातारे म्हणजे माझी माय,
दे ग पैसे. बापाने कधी पैसे दिले नाहीत, पण म्हातारी दे ग पैसे. इडीला लईच पैसे मागायला लागलाय. पण तुम्हाला सांगतो ना, उसाचा रस पाडणं, बापाला पैशासाठी चिडवणं, ते नारळाचा तुकडा खाणं, याच्यापेक्षा मला ह्याच्यात काय मोठेपण आहे मला हे कळत नाही. किती मोठ्या गोष्टी त्याच्यामध्ये. मी असं काय सांगायला तुम्हाला की आकाशच खाली घेऊन या, असं काही वेगळं करावं लागत नाही, बापासाठी काहीच लागत नाही. घरी जा, काहीतरी घट्ट गळायला पडा. तुम्हाला सांगतो आम्ही रविवारी काय करतो माहितीये, आता हे सगळे विषय संपलेत, गेली 4 वेळ झालं, अन्न नाही तेव्हापासून आम्ही रविवार तसा साजरा करत नाहीत. पण तुम्हाला सांगतो मी की रविवारी ना माझी माय भाजी करायची. कशी करायची माहित आहे? बिना तेलाची भाजी करायची, बिना तेलाची. का करायची माहित आहे? कारण आम्हाला कधीच भाजीला तेल मिळत नव्हतं. आमच्या घरामध्ये फक्त सणावाराला आम्हाला तेल मिळायचं, बाकी आम्हाला तेल महिनाभर वर्षभर आम्ही कधीच एकदाही तेलाची भाजी खाल्ली नाही, सण सोडून. कारण आम्हाला तेल मिळतच नव्हतं. जेव्हा भुईमुगाच्या शेंगा यायच्या, त्या शेंगा ते अंडे काढून त्याचं ते तेल घाणा गाळून आणायचे, तेच वर्षभर फक्त सणासाठी आम्ही वापरायचो. त्यामुळे आम्हाला बिना तेलाची माझी माय भाज्या करायची. पण त्याची चव इतकी मस्त बसली आहे जिभेवरती की आता ते आठवतात. देवाने सगळंच दिलंय, भरभरून दिलंय. पण तुम्हाला सांगतो आता त्या बिना तेलाच्या भाजीची जी चव आहे ना, जगात कुठेच नाही. मायला सांगत असतो माहिती भाजी कर. मग आम्ही रविवारी काय करतो, माईने केलेली भाजी खायची, माईच्या भांड्यावर झोपायचं, माईच्या बाबाची भांडं लावून द्यायचे. ब्रश करायचा नाही, पेस्ट करायचं, आंघोळ करायची नाही, दाढी करायची नाही, काहीच करायचं नाही. दिवसभर पडून राहायचं. असा मी रविवार घालवत राहतो त्या दोघांसोबत. माझा दुसरं काय करायचं नाही. तुम्हाला सांगतो, पण तो जो रविवार आहे ना आम्ही असा घातलेला, ती माझी महिनाभरात शक्ती असायची. मी म्हणतो ना, खूप मोठ्या मोठ्या गोष्टी कराव्या लागत नाहीत, काहीच मोठी गोष्ट करावं लागत नाही. आम्ही ना एकदा खूप उशिरा, म्हणजे आता तुम्ही लोक खूप लवकर विमानाने फिरले, पण मी प्लास्टिक सर्जन झाल्यास, प्रॅक्टिस सुरू केल्यास 2005 मध्ये. बघा 2005 मध्ये मी फर्स्ट टाइम विमानाने गेलो. दिल्लीमध्ये कॉन्फरन्स होती, मी 2003 मध्ये गेलो होतो एकदा, 2005 मध्ये बायकोला मुलाला घेऊन पण गेलो मी कॉन्फरन्सला. विमानाने गेलो. विमानाने जाऊन परत आल्यानंतर माझी माय काहीच मागणी करत नाही, कसलीच. पण माझा बाप मागणी करणारा प्राणी, आमच्या आवडीचा माणूस. काही भाजी ही पाहिजे, असं जेवायला पाहिजे, हा स्वयंपाक करा, हे मला पाहिजे, एवढ्यात होती. माझ्या बापाकडे जेवढे बुटाच्या पेर आहेत तेवढ्या माझ्याकडे नाहीत, कुणाकडेच नाहीत. एवढे बुट, ही बूट पाहिजे. अण्णांकडे कोट, जेवढे कोट आहेत तेवढे कुणाकडेच नाहीयेत. तुम्हाला काय सांगू आता, म्हणजे हे सगळं अण्णांच्या मागण्या आम्हाला फारच आवडायचं. माझी बायको सगळे लाड करत राहायची. माझी बायको प्रत्येक संसारातली 1 ना 1 रुपये मला विचारून करते, पण माय बापासाठी करताना मला काहीच विचारत नाही. त्या त्यांचं तिघांचं नातं वेगळं. मी सांगितलं की आम्ही कॉन्फरन्सला गेलो, परत आल्यानंतर अण्णाने विचारलं, कल्पने कुठे गेली होतीस? ती म्हणले दिल्लीला गेले होते. बापाला सगळं माहित असायचं, पण बाप खडूस. कशी गेली होतीस? अण्णा विमानाने गेले होते. मला जवळत नाही का विमानाने? म्हणजे अण्णा. मग माझी बायको तर बापांनुसार शब्द काढावून संपलं. आम्ही सोमवारी परत आलो होतो कॉन्फरन्सवरनं. बायकोने शुक्रवारचे तिकीट काढले विमानाचे, हैदराबादवरून तिरुपतीला. लगेच चला म्हणे जाऊ आपण. अण्णा म्हणलेत ना जाऊ आपण. आम्ही लगेच शुक्रवारी तिरुपतीला निघालो. आम्ही तिरुपतीला जाताना माझा मुलगा छोटा होता, साधारणपणे 8 वर्षाचा माझा मुलगा. माझी बायको, मी, अण्णा, माय, आम्ही 5 जण गेलो. हैदराबादमध्ये गेलो, विमानामध्ये बसलो. विमानामध्ये बसल्यानंतर माझ्या मुलाने एकदा विमानात बसून आला होता, त्याला विमानाचे नियम माहित होते. तो माझ्या बापाच्या बाजूला बसला, मी, माझी माय आणि माझी बायको एका त्या 3 सीटवर बसलो विमानामध्ये. बघा तो विमान वर जाताना कसं होतं हे माझा मुलगा सांगत होता. बापाला असं करायचं, बेल्ट लावायचा वगैरे वगैरे वगैरे. विमान वरती गेलं आणि वर गेल्यानंतर ते स्थिर होतं ना, स्टेबल होतं, स्थिर होतं. विमान वर जाऊन स्थिर झालं की अण्णाने सुरू केलं, प्रसाद नाव आहे माझ्या मुलाचं, प्रसाद्या. विमान बंद पडलं की राहता, पुढे विजायला मागे विजायला की राहता, कसं करा प्रसाद्या? प्रसाद नाही अण्णा, ते असं झालंय. अरे तसं नाही रे, बघ ना पुढे बी सरकं ना आणि मागं बी सरकं ना रे, एका ठिकाणीच आहे बघा आता, हे खाली पडतं की राहता. माझा बाप आणि माझा मुलगा आणि त्यांचं सगळं हे डिस्कशन तुम्हाला सांगतो, 50 मिनिटांची जर्नी होती, फार मोठं नाहीये. पण हे 50 मिनिटं आम्ही हसून वेळ लागलं. शेवटी आम्ही तिथं उतरलो, दर्शन करून मस्तपैकी पुन्हा हैदराबादला परत आलो. परत आल्यानंतर मग अण्णा एकदम थाटा माटात त्यांचा फेटा काढला. अण्णाने प्रसाद म्हणजे मुलाला घातला. माझ्या खुशीने आम्ही बाहेर पडलो. माझा ड्रायव्हर मला गाडी घेऊन आला होता. गाडीमध्ये चढताना अण्णा म्हटले, बघितल्या आता कधी पण मरण येऊ दे म्हणले, आता कधी मरण येतं, सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. काय मोठी इच्छा नव्हती. पण तुम्हाला सांगतो, मग अण्णा माकेगावात गेले. आमचं गाव माकेगाव आहे, त्या गावात गेले आणि 1 महिनाभर ते विमान वर कसं जातं, वर गेल्यास एका ठिकाणी थांबतं कसं आणि खाली कसं येतं, ह्याच्यावर अख्खा गाव त्यांनी परेशान केला 1 महिनाभर. किती मोठी गोष्ट आहे. पण तुम्हाला सांगतो, हा जो आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा, ह्याला तोड नाही मित्र, ह्याला तोड नाहीये, ह्याला खरंच तोड नाही, माहित आहे. आणि किती वेळा करायचं बघा, आम्ही त्याच्यानंतर हजारो वेळा गेलो. मी दरवर्षी स्वित्झर्लंडला 12 दिवस जातो, म्हणजे मी आता 6 वेळा प्रदेशात जातो. याचे विषय खूप वेगवेगळे मित्र, तुम्हाला हा विषय वेगळा जरा सांगतो मला. पण आईवडिलांसोबत तो जो माझा प्रवास होता पहिला विमानाचा,
तो प्रवास मला जो आनंद मिळाला ना तो आता जगात मला त्याच्यानंतर कधीच नाही मिळाला. म्हणजे तुम्हाला सांगतो ना की हे आनंद घेण्याच्या गोष्टी आहेत, सुखी राहण्याच्या गोष्टी आहेत. हे सुख जे आहे ना हे सुख घरामध्ये आपल्याला तयार करता आलं पाहिजे, त्याला काही लागत नाही. आणि नातं तुम्हाला सांगतो, माझा मुलगा आज माझ्या माईला केस विचारून देतो, MS जनरल सर्जरी करतोय. ओके, खूप मोठा माणूस आहे तो, छोटा माणूस नाहीये. MS जनरल सर्जरी करतोय तो. पण माझी माय आजारी असेल, जेव्हा आजारी होती तो सुट्ट्यामध्ये होता, तर तिची बाथरूम सगळं स्वच्छ करण्यापर्यंत माझा मुलगा काम करायचा. तिला आंघोळ घालणे, तिची वेणी घालणे, तिला खाऊ घालणे हा माझा मुलगा करायचा. मी म्हणलं ना त्यांच्या कृपेने माझ्याकडे भरपूर नोकर चाकर आहेत, मला काही अडचण नाही, पण माईच आम्हीच करायचं. ह्याला संस्कार म्हणतात. तुम्हाला सांगतो, अण्णा आजारी पडले. माझा मुलगा MBBS थर्ड इयरला होता, शेवटच्या वर्षाला होता. कुठे? पुण्यामध्ये. अण्णा लातूरमध्ये आजारी होते आपल्या घरी. मी घरीच डॉक्टरांना बोलवून घेऊन त्यांना ट्रीटमेंट करत होतो. मी काय करत होतो, पण ते 8 दिवस त्यांची संडास काही कमी झालीच नव्हती अण्णांची. 8 दिवसांना गोळ्या औषध घेऊन परेशान होतो, गोळ्या इंजेक्शन दिले, कमी झालीच नाही. शनिवार रविवार प्रसाद गावाकडे यायचा, म्हणजे लातूरला यायचा महिन्यात एकदा. नेमका तेव्हाच तो लातूरमध्ये आला. मग ते शेवटच्या MBBSला शिकणारे पोरं कसे असतात, सगळं तपासतात वरून. आम्ही कसं आता सिनियर डॉक्टर काय चेहऱ्याकडे बघून आम्हाला कळतं काय झालंय ते. पण हा लेकरू शेवटच्या वर्षाला शिकताना आला, मग अण्णानं तपासलं अगदी डोळ्यापासून, हाताचा नाडी, त्यांचा BP, त्यांचं तपासलं. ते नाडी बिडी लावून, स्टेथो लावून सगळं अण्णानं तपासलं. आणि तपासून झाल्यास मला त्याने गोळी सांगितली, पप्पा ही गोळी देऊन चालेल का? मला एक गोळीचं नाव सांगितलं. एवढ्या सगळ्या गोळ्या देतो म्हणलं, दे त्याला, फक्त दे म्हणालो मी. त्यानं ती गोळी आणून अण्णांना दिली आणि अण्णांची संडास कमी झाली. तुम्हाला सांगू का मी आता, त्याच्यानंतर माझी किंमत डायरेक्ट शून्य झाली. म्हणजे तुम्हाला सांगतो, त्याच्यानंतर अण्णांना सर्दी जरी झाली, हे प्रसादाला फोन लाव बरं. अण्णा काय झालंय? लाव रे फोन आधी. अण्णा काय झालं सांगा ना. तुला काय कळतंय? तुला काहीच कळत नाही. त्याला विचार. मग बाबा त्याला फोन लावायचा मी. नाही त्याला फोन लागला, तो कॉलेजमध्ये असेल, तो विद्यार्थी शिकणार आहे, तर बापाला सांगायला लागायचं की त्यानंच ही गोळी दिली आणि मी द्यायचो. आणि त्यानं दिली मलाच बाप गोळी घ्यायचं, बाप गोळी पण खायचा नाही माझी. पण तुम्हाला सांगू का मी, अण्णा जेव्हा शेवटचे आजारी पडले, शेवटचे लास्ट, इतका भावनिक प्रसंग आहे तुम्हाला सांगतो मित्र. आणि आता खूपच असं आम्हाला कळलं होतं की आता इथून आपल्याला काही मिळणार नाही, असे काही दिवस होते शेवटचे. आणि अण्णा मला म्हणाले, चला प्रसादाला बोलून गेलं. अण्णाच्या समाजासाठी आम्ही त्याला बोलवलं. मी तुम्हाला सांगत होतो, हे एक नातं असतं आणि हे नातं खूप वेगळा विषय असतं. म्हणजे बघा, मी, माझी बायको, माझी माय, माझा बाप, मी त्यांचा लेकरू आहे. मला त्यांच्याविषयी एवढं अट्रॅक्शन असणं खूप सोपं काम. त्यांच्यामुळे मी घडलोय, त्यांच्यामुळे मला जन्म मिळालाय, त्यांच्यामुळे मी सगळं कळतोय आणि मला त्याच्याविषयी खूप छान वाटतं. पण माझी बायको दुसऱ्याच्या घरची आली आहे ना, तिची त्यांच्याबरोबरची ही अटॅचमेंट. आणि माझा मुलगा तर काय, तर राजाचा मुलगा आहे ना, 4 चाकाच्या गाडीत जन्म झालाय त्याला, विठ्ठल राण्याचा मुलगा आहे. पण ह्याची ह्या आजोबा आणि आजी बरोबरची जी अटॅचमेंट आहे ना, तुम्ही शब्दात वर्णन करू शकत नाही. तर ह्याला संस्कार म्हणतात. मला तुम्हाला ते सांगायचं होतं की आपण जर आपल्या आईवडिलांच्या पाया पडलो तर आपले लेकर आपल्या पाया पडतील. बरोबर? आपण अशी अपेक्षा केली की आपल्याच लेकरांना आपल्या पाया पडलं पाहिजे, आपणच आपल्या लेकरासाठी सगळ्यात आदर्श असले पाहिजे. तुम्ही तुमच्या आईवडिलांसाठी आदर्श राहा, तुमचे लेकरं बरोबर तुम्हाला पण आदर्श मानतील, 100% मानतील. पण हे आदर्श निर्माण करणं अवघड काम नाहीये मित्र. कधीही तुम्हाला सांगतो, आपल्या आईवडिलांनी कधी रागवलं, कधी शिव्या घातल्या, कधी काही जरी म्हटले ना तरी त्यांना हो म्हणा. तुम्हाला सांगतो मी की साधारणपणे एवढे वर्षे अण्णांच्या सोबत असताना अण्णांनी मला कितीतरी कामं सांगितली असतील की मला कळत होतं ते 100% चुकीचे आहेत, पण मी ते करत होतो कारण ते अण्णांनी सांगितलेत. संपलं.
मी एकदाही नाही म्हणत नाही, एकदाही. आणि आता माईनं सांगितलं मी काहीच म्हणत नाही, काहीच म्हणत नाही. म्हणजे ती म्हणली ना याच्या पुढे जाऊन मी जाणारच नाही, आयुष्यभर कधीच नाही जाणार. पण त्याच्यात मजा आहे ना, आपल्याविषयी चांगला विचार करतात, वाईट कुठे याच्यामध्ये, काहीच वाईट नाहीये. आणि काहीही चांगलं घडलं आयुष्यामध्ये, काहीही, तर सगळ्यात पहिलं आई वडिलांना सांगा, सगळ्यात पहिलं आई वडिलांना सांगा. तुम्हाला सांगतो ना की तुमच्या त्या सांगण्यामध्ये जो आई वडिलांना आनंद आहे ना, तुम्हाला जर खूप मोठं यश मिळालं, तुम्ही कुठे असा, तुम्ही नोकरी करत असा, तुम्ही एखादा बिझनेस करत असा, तुम्ही विद्यार्थी असा, तुमच्या आयुष्यातलं यश जेव्हा तुम्ही आई वडिलांना सांगता ना, तेव्हा तुमच्या आई वडिलांना जो आनंद होतो तो आनंद जगात कोणालाच होत नाही, कोणालाच. बाकी दाखवणाऱ्यांना असतात, खरा आनंद आई वडिलांना होत असतो. आणि मी आहे ना कधीही प्रयत्न करतो की आई वडिलांना आनंद देणाऱ्या गोष्टी करायच्या, आनंद देणाऱ्या गोष्टी करायच्या. एकदा 2008 मधली गोष्ट आहे, 2008 लांबची गोष्ट आहे, 16 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो की माझ्याकडे अमेरिकन डॉक्टर आले, अमेरिकेवरनं. हेच माझ्याकडे सगळ्या देशातले लोक माझ्याकडे येतात, मी परदेशात जातो. माझा विषय जरा वेगवेगळा आहे, मी 55 देशामध्ये जे काम चालतं ते माझ्याकडे मी काम करत राहतो. त्याच्यामुळे ना खूप देशाप्रदेशातले लोक माझ्याकडे येत राहतात. आणि एकदा अमेरिकन डॉक्टर इयन जॅक्सन नावाचे डॉक्टर आले होते, त्यांच्याबरोबर माझे पण सर आले होते, मुंबईचे डॉक्टर दावर म्हणून. ते माझ्याकडे आले, आमच्याकडे काही ऑपरेशन ठरले होते, आम्ही ऑपरेशन केले. आणि ऑपरेशन झाल्यानंतर काय करावं शनिवार रविवार, तर मी म्हटलं किंवा रविवारी संध्याकाळी कुठेतरी त्यांना बाहेर जेवायला घेऊन जावं. माझे काही 4-5 मित्र आले, मला म्हणले आमच्या फार्म हाऊसला चला. आपल्याकडे काही फार्म हाऊस नाही, मी इमानदारीने प्रॅक्टिस करतो, आपल्याकडे काही जास्त पैसे नाही, पण आहेत त्यामध्ये खुश आहे मी. मला असं वाटतं की 1 रुपया पेशंटकडनं जास्त घेतलाच पाप लागतं, 1 शब्द पेशंटला कुठं बोलल्यास पाप लागतं, हे मी आयुष्यात कधीच नाही करणार आहे. त्यामुळे आपल्याकडे जास्त पैसे नाही, पण जे आहेत त्यात मी प्रचंड खुश आहे, मोर दॅन हॅपी. तुम्हाला सांगतो मी की आपले काही मोठ्या मोठ्या अशा काहीच गोष्टी नाही आहेत. त्याच्यामुळे माझा एक मित्र म्हटला माझ्या फार्म हाऊसवरती ह्या डॉक्टरना घेऊन चल. म्हणलं नको हो तुझ्या फार्म हाऊसला, आपलं जे आहे ते आहे. मी म्हणलं आमच्या शेतात, आमचं मागीवाला शेत आहे, माझ्या बापाचं शेत आहे. म्हणलं शेतावर घेऊन जाऊ यांना, शेतावर घेऊन जाऊ. आम्ही शेतावर घेऊन गेलो. पण तो नोव्हेंबर महिना होता, आणि नोव्हेंबर महिना संध्याकाळी लवकर अंधार पडतो. संध्याकाळचे 6 वाजले होते, पण आमचं पोहोचायला म्हणजे संध्याकाळी 6 वाजले. तिथं आम्ही जेवायला वगैरे सगळी सोय केली होती. शेतावर त्यांना जायचं होतं या डॉक्टरांना. तिथं गेलो आम्ही, पण थोडा अंधार पडत होता, थोडा अंधार पडला. आम्ही पोहोचलो तर अंधार पडला. आमची एंट्री आकडा कळतो शेतातल्या, त्याला आकडा म्हणतो आम्ही. आकड्यावरती आम्ही पोहोचलो तर अंधार होता. डॉक्टर बमन डावर हे माझे बॉस, अमेरिकेचे मुंबईचे खूपच मोठा हायफाय माणूस, मोठा माणूस, ते आले होते. ते मला डॉक्टर जॅक्सन जे अमेरिकन, ते काय म्हणाले नाहीत, पण डॉक्टर दावर सर मला म्हणले विठ्ठल व्हॉट अबाउट लाईट, म्हणजे लाईट कुठे आहे? शेतामध्ये लाईट, माझ्या घरात लाईट नाही, शेतातला लाईटचा काय प्रश्न, पण ठीक आहे आता म्हणाले. मी म्हणलं सर लाईट नाही आहे. अच्छा लाईट नाही का, देन व्हॉट अबाउट जनरेटर काय बोलावा. अरे लाईट नाही हो, जनरेटर हा शब्द आता ह्या लोकांसाठी इतके मोठे लोक असतात ना, जनरेटर वगैरे चिल्लर गोष्ट लोकांना. हे सगळे चर्चा सुरू होती. तेवढ्यामध्ये माझा एक पुतण्या आहे तिथे, तो माझ्याकडे जवळ आला, तुषार नावाचा. म्हणला काय हो काका, काय बोलतायत हे लोक, काय बोलतायत ते? अरे म्हणलं हे आपल्याकडे जनरेटर लाईट नाही ना, तर जनरेटर आहे का विचारतात. कारण जेव्हा कसं आता इथं अंधारामध्ये जनरेटर कुठे विचारतात. अच्छा मला आहे की आपल्याकडे जनरेटर. म्हणलो काय सांगतोस, मला माहित नाही जनरेटर आहे. अहो म्हणला काका आपलं ट्रॅक्टर आहे का नाही, त्याचं हेड आहे. म्हणला ते सुरू केलं की भर आवाज येतो, ते लाईट पण पडतो आणि जनरेटर सारखं आपलं वाटतं. म्हणलं वास मानलं, वासला हुशार आहे, लाव घर सुरू. ह्या पुराणी गेला, जनरेटर सुरू केलं आणि लाईट सुरू झाला. जिकडं लाईट यायला लागला त्या लाईटमध्ये आम्ही 2 खुर्च्या टाकल्या. आम्ही घेऊन गेलो होतो लातूरवरनं. त्या दोन बसवला, मी बसलो, माझी बायको अण्णा बसले. जेवायला वाढलं. ते लाईट आहे ना असं सरळ चालला होता, सरळ जाईल ना लाईट. पुन्हा प्रश्न, वाय दिस लाईट इज नॉट गोइंग डाऊन, हे लाईट खाली का जात नाही म्हणे. जेट कसं लाईट खाली झालं तर काय करावं आम्हाला या माणसाला. ते काय झालं माहितीये का, असं लाईट सरळ चालला ना, त्यांना खाल्ल्याला कळच ना, खाताच येईना ते कुठं काय खावं ते वर खाली लाईट एकाच लाईन मध्ये चाललाय ना. आता असं म्हणल्यानंतर अण्णा पुन्हा इकडे द्या, काय म्हणतायत रे हे. अहो म्हणला अण्णा लाईट नाही म्हणतायत, त्यांना खायला दिसत नाही म्हणतायत. हात तुझ्या एवढंच काय म्हणले. असे अण्णा म्हणले, उठले, गेले, तुराट्या आणल्या. तुराट्या माहित आहे तुम्हाला, तुराट्या आणल्या एवढ्या बापाने, टाकल्या खाली, लावली काडी, लागला जाळ, आणि घे म्हणले लाईट. तुम्हाला सांगतो ती लाईट आली वर, जेवण सुरू झाले, पण तुराट्या जळजळ संपला की लाईट गेली खाली. पण आमच्या अण्णा हुशार, लाईट थोडा जाळ कमी झाला की उठले, पुन्हा तुराट्यावर टाकल्या, पुन्हा लाईट वर आली. तिसऱ्या वेळेस ती लाईट थोडी खाली गेली, जाळ खाली गेला. अण्णा उठले की डॉक्टर जॅक्सन पण उठले. म्हणले अण्णा चाललेत कुठं. अण्णा पुढे, जॅक्सन मागे. अण्णाने तुराट्या उचलल्या, जॅक्सन पण उचलल्या. अण्णाने टाकल्या, तरी पण टाकल्या.
आणि ह्या तुराट्याच्या जाळामध्ये जे जेवण सुरू झालं मित्र, तुम्हाला काय सांगा काय नाही, काय एन्जॉय केला त्या माणसाने येण्यासारखा. आणि हे डॉक्टर जॅक्सन गेले अमेरिकेला, त्यांनी पत्र लिहिलं की त्या व्हिजिट मधला सगळ्यात चांगला पार्ट जर मी एन्जॉय केला असेल तर तुझ्या शेतावरचं जेवण. त्यांनी असा मेसेज मला लिहिला. आणि त्याच्यानंतर माझा बाप अख्ख्या गावात, तुम्हाला माहिती आहे का आमच्या शेतावर अमेरिकन डॉक्टर आले होते, आमच्या शेतात अमेरिकन डॉक्टर आले होते. मला काय सांगायचंय, फक्त त्यांना आनंद द्यायचा. मी काय प्रयत्न करतो, त्यानं काही मागं पुढे होणार नाहीये, पण माझा बाप 1 महिनाभर त्या अख्ख्या गावात छाती ठोकून सांगणार आहे की अमेरिकन डॉक्टर आले होते माझ्या शेतामध्ये. पण मी हा प्रयत्न करत असतो की जेव्हा जसं जमेल तेव्हा त्याला आनंद देणाऱ्या गोष्टी करत राहायच्या. आणि माझा वेळ संपला, ऑलमोस्ट 11 मिनिटं जास्त झालेत. मी तुम्हाला सांगतो ना की मी आईला खूप मानतो. माझ्या माईला, म्हणजे जगात खूप आया ग्रेट आहेत, पण माझ्या एवढं ग्रेट कोणीच नाही आहे. माझ्या माईला लुगडं घालायला मिळत नव्हतं. सगळे ढगे ठिगळ लावले लुगडी किंवा दांड घातले लुगडे घालून ती लोकांच्या गावात म्हणजे घरी राहायची. आणि कुठे लग्नाला जायचं तर लोकांची लुगडे मागून तिनं लोकांचे लग्न अटेंड केलेत. माईला लुगडं घेण्यासाठी मी शिकलोय, तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. माईचं लुगडं ही माझी शक्ती आहे. फक्त माईला लुगडं घेता यावं आणि ते लुगडं माईला दांड घातलेलं घालायची गरज पडू नये एवढ्यासाठी मी अभ्यास करायचो मुलांनो. आणि तुम्हाला सांगतो की मी खूप नशिबान मुलगा आहे, नशिबान नवरा आहे असं मी नेहमी सांगतो. की माझी बायको माझ्या मायाच्या प्रेमात पडली आणि तिने माझ्या माईला ठरवलं की 365 लुगडं घ्यायची. आणि माझ्या माईनं 2 दिवस वेगळे लुगडं घालायचं, म्हणजे घालायचं, सारखं लुगडं कधीच नाही घालायचं. माईनं तेवढे नाही घेऊन दिले, पण तिच्याकडे 200-250 लुगडे पक्कीच माझ्या बायकोने घेऊन दिले. मी तुम्हाला एक वेगळ्या विषय सांगत होतो. माझी माय खूप जास्त ग्रेट आहे, सगळ्याच आया ग्रेट असतात. मी सांगत होतो की आजही या गडीला सुद्धा दादासाठी दही लावत राहते. आणि जे दादा म्हणजे आमच्या घरची छत्री, तुम्हाला माहित आहे का, मला दादानी शाळेत घातलंय. मी असं मी न म्हणतो ना की मायांना माझे पहिले आई वडील आणि दादा आणि वहिनी हे माझे दुसरे आई वडील असं आमचं नातं आहे. त्याच माणसं मला शाळेत घातलं, त्यांनीच मला शिकवलं, त्यांनीच मला वाढवलं, त्यांनीच मला प्लास्टिक सर्जन केलं ह्या भावानी माझ्या. म्हणून म्हटलं की मी नशिबान भाऊ आहे. तर तुम्हाला सांगतो की ह्या भावाच्या म्हणजे डॉक्टर तात्याराव लांडेंच्या दोन्ही किडनी खराब झाल्या, दोन्ही किडनी खराब झाल्या. आणि तेव्हा मी फक्त MBBS ला करत होतो, अंबेजोगाईला होतो. बघा माझं वय साधारणपणे 18-19 वर्षाचं मी होतो. आणि दादांना 3 लेकरं आहेत, 2 मुली 1 मुलगा. आणि आमच्या बहिणी एकट्याच आहेत. बहिणीला माझ्या बहीण भाऊ कोणीच नाही आहे. बहिणीचे वडील दादांचं लग्न होऊन 6 महिने झाले तेव्हाच एक्सपायर झाले होते 1980 मध्येच. त्यामुळे ना आमच्या तिकडच्या घरामध्ये कोणीच नाही. इकडच्या घरामध्ये मी सोडून आमच्या घरात कोणीच शिकलेलं नाही. दादा मी दोघंच शिकलोय. बाकी माझ्या 2 बहिणी न शिकलेल्या आहेत, 1 भाऊ न शिकलेला आहे. आजही 2 बहिणी 1 भाऊ अंगठा लावतो. म्हणजे हे आमचं कुटुंब. त्याच्यामुळे दादांच्या किडनी खराब झाल्या हे फक्त माझ्यावर चर्चा व्हायची. एवढ्या खराब झाल्या की मग दादांनी रिक्वेस्ट ट्रान्सफर करून घेतली मुंबईला. आणि माईना कुठून तरी कळलं, माझ्या माईला कळलं की दादांची किडनी खराब झालेली आहे आणि त्यांना किडनी जशी गरज आहे हे माईला कळलं. माईनं पत्र लिहिलं. तेव्हा पत्र कसं लिहायचे माहिती आहे, आमच्या गावामध्ये एक शिक्षक होते, त्यांना बोलून आणायचं, ते शिक्षक पत्र लिहायचे, ते पत्र मला पाठवायचे. ते 3 आठवड्यांनी मला मिळालं. ते पत्र मिळाल्यानंतर 1 महिन्याने मी गावाकडे आलो. असं पत्र, फोन नाही, काही नाही. 1994-95 ची गोष्ट. आणि माईकडे आलो. माय म्हणली माय असं असं झालंय. हो म्हणलं मला माहित आहे. मग माईला घेऊन मुंबईला गेलो. बघा आम्ही सगळेच बहीण भाऊ म्हणजे सगळेच आम्ही 7 भावंड दादांना किडनी द्यायला तयार होतो. कारण किडनी देणं काही अडचणचा विषय नव्हता. आणि आमचं एवढं एकमेकात एवढं प्रेम आहे ना, एवढी भावनिक आम्ही एकमेकाला जोडलं गेलोय, काही विषय नव्हता. पण अण्णा आणि आम्ही सगळे लेकरं O पॉझिटिव्ह आणि माय आणि दादा दोघंच B पॉझिटिव्ह. त्याच्यामुळे फक्त ती माईचीच किडनी बसणार होती हा विषय होता. आणि मग माझी माय मला लेकराला किडनी द्यायची. चल मी घेऊन मुंबईला गेलो. माईच्या तपासण्या झाल्या. 200 तपासण्या माईच्या केल्या. 200. तेव्हा खूप तपासण्या कराव्या लागायच्या. आणि तपासणी ते करताना एक दिवशी खूप तिला थंडी वाजायला बरोबर थंडी वाजायला लागली. मग थंडी वाजताना मी डॉक्टर होतो तेव्हा मी MS जनरल सर्जरी करत होतो. मी म्हटलं माय तुला त्रास होतोय का ग? माझी माय म्हणते नाही नाही काही त्रास होत नाही. मला कळतं ना तिला त्रास होतोय. पण जेव्हा माझी माय म्हणाली ना त्रास होत नाही, असं खूप भरून यायचं, म्हणजे खूप जास्त भरून यायचं. ह्या सगळ्या परीक्षा झाल्या, टेस्ट झाल्या, सगळं झालं मित्र. आणि ठरलं 22 फेब्रुवारी 1995 म्हणजे आता येणाऱ्या 22 फेब्रुवारीला 29 वर्ष होतील त्या ऑपरेशनला. 22 फेब्रुवारी 1995 ऑपरेशनची तारीख ठरली. आणि डॉक्टर परशीद चिब्बर, डॉक्टर कामत ही सर्जरी करणार होते. जे मध्ये करत होतो आम्ही, कारण आमच्याकडे प्रायव्हेट करायला पैसे नव्हते. 15,000 रुपये आम्ही लोकांचं कर्ज काढून घेऊन गेलो होतो. कसलेच पैसे नव्हते. दादांच्या पगारावर आम्ही सगळे जगत होतो. 7,500 त्यांना पगार, 7,500 पगार मिळत होता आणि मला 1,750 रुपये मानधन मिळत होतं. त्यामुळे आमच्याकडे पैसे नव्हते म्हणून आम्ही गव्हर्नमेंटमध्येच करायचं. म्हणजे मध्ये ठरलं माईला का मी ठरवलं होतं काही जरी झालं, काही जरी, तर माईचं दादांची भेट नाही झाली पाहिजे ऑपरेशनच्या अगोदर. कारण इतका भावनिक प्रसंग होता. आता जरी किडनी बसल्यास काही अडचण नाही, पण 29 वर्षापूर्वी किडनी
10%च किडनी चांगल्या होत होत्या, नाहीतर चांगलं होत नव्हतं. आमच्यासमोर खूप वाईट वाईट उदाहरणं होते, आम्हाला खूप टेन्शन होतं आणि म्हणून मी ठरवलं होतं की काही जरी झालं तर या दोघांची भेट होताच नाही. पण काय झालं माहित नाही, नेमकं ते स्ट्रेचर, एका स्ट्रेचरवर दादा, एकावरती माय, आणि दोघांना असं ओढत होते आणि नेमकं ऑपरेशन थिएटरच्या समोर दोघांचे स्ट्रेचर समोरासमोर आले. माय दादाकडे बघत होते, दादा मायाकडे बघत होते. मला इतकं परेशान झालो मी की आता काय करावं. पण तुम्हाला सांगतो, तिथं ऑपरेशन थिएटरच्या बाहेर माझी माय दादांना बोलतीये, काहीच काळजी करू नको, सगळं काय चांगलं होईल. मित्रांनो, 29 वर्षानंतर सांगतोय तर मला सांगणं कठीण आहे. ऑपरेशन टेबलच्या बाहेर, ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बोलणं किती कठीण असेल. मग अशी बोलत होती की काहीच अडचण नाही. टेबलवरती घेतलं मायला, दादांना एका टेबलवरती घेतलं दुसऱ्या रूम मध्ये. मग अगोदर मायची किडनी काढायची होती, तोपर्यंत दादांची किडनी तयार करायची होती. मी सर्जरी करत होतो MS, त्याच्यामुळे मी सगळीकडे, मी एकमेव घरातला डॉक्टर म्हणून मी सोबत सगळीकडे होतो. मायच्या रूम मध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो. मग ते असं असतं ना, किडनी काढण्याच्या अगोदर ते भूल झाल्याचं विचारतात तुम्हाला, माय तुम्हाला माहिती आहे का मी तुमची किडनी काढणार आहे. डॉक्टर म्हणाले, माय तुम्हाला माहिती आहे का मी तुमची किडनी काढणार आहे, आणि तुम्हाला काही आम्हाला सांगायचंय का, असं का डॉक्टरने विचारल्यास माझी माय गरीब शेतकरी, गावात राहणारी, कुणाशी न बोलणारी, एकदम लाजळू माणूस, एकदम कमी बोलणारी, तिने आयुष्यात कधी कोणाला बोललीच नाही. तिथं म्हणतीये, हो मला बोलायचंय, मेन डॉक्टर कोण आहेत. बापरे, मला हिला काय बोलायचंय, मेन डॉक्टर कोण आहेत. मला डॉक्टर परशी चिब्बर, अर्धी हिंदी अर्धी मराठी, मैं डॉक्टर परशी चिब्बर, मैं मेन डॉक्टर हूं, असं म्हणत ते समोर गेले. आणि सांगा म्हणे तुम्हाला काय सांगायचं. माझी माय म्हणते, बघा माझी माय काय म्हणते, बघा डॉक्टर साहेब, माझी किडनी काढा, माझ्या लेकराला बसवा, माझी माय सांगते. पण समजा त्या किडनीला जर काही अडचण आली, माझ्या ह्या काढलेल्या किडनीला जर पहिल्या काही अडचण आली, तर माझी दुसरी किडनी काढवा, माझी दुसरी किडनी काढा, ती माझ्या लेकराला बसवा. हे फक्त आई म्हणू शकते, बाकी कोणीच म्हणू शकत, कोणीच. पण तुम्हाला सांगतो, आईनं दिलेली लेकराला किडनी होती, मस्त बसली ऑपरेशन टेबलवरती. दादांना ही किडनी मॅच झाली, त्यांची लगेच सुरू झाली. आम्ही एकमेकाला एकदम, सगळे डॉक्टर एकमेकाला अगदी आलिंगन देऊन सगळ्यांनी जल्लोष माजला. आणि तुम्हाला सांगतो मी, त्याच्यानंतर दादाने ठरवलं की आता ही दुसरा जन्म मिळाला, आणि त्या माणसाने एवढं काम केलं. 1,67,000 ऑपरेशन या माणसाने केलेत डोळ्याचे. देशामध्ये सगळ्यात जास्त नाही, जगात सगळ्यात जास्त ऑपरेशन करायचा रेकॉर्ड यांच्या नावावर मिळाला. यांना पद्मश्री हे भारत सरकारने एवढा मोठा अवॉर्ड त्यांना प्रदान करण्यात दिला. मी ठरवलं की याच माईचा मी मुलगा आहे, काहीतरी आपणही करू. मी लातूरमध्ये दररोज 3 सर्जरी मोफत करतो, दररोज 3, ओठ फाटलेला, टाळू फाटलेला, दररोज. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त दुभांगलेल्या ओठ आणि टाळूच्या मोफत सर्जरी आपल्या इथं होतात. महाराष्ट्रात गेली 21 वर्ष हे रेकॉर्ड आपल्या नावावर आहे, कोणीच तोडलं नाही. गरीबातला गरीब माणूस माझ्याकडे येऊ शकतो, रस्त्यातला भिकारी पण येऊ शकतो, ट्रीटमेंट घेऊ शकतो, त्यासाठी कधीच अडचण येणार नाही. हे मी ठरवलं, मी हे काम सुरू केलं, तसं काम मी करू शकलो. माझ्या 2 बहिणीचे लग्न राहिले होते, लग्न झाले. तुम्हाला सांगतो मी की 1995 पर्यंत लहाने कुटुंब हे वेगळंच कुटुंब होतं. आमच्यावर अडचणी 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 अडचणी. आणि ते माईची किडनी दादांना बसली, आणि त्याच्यानंतर हे कुटुंब वेगळंच झालं. लहाने कुटुंब, पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, विठ्ठल लहाने आणि हे कुटुंबीय यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली. देशात, महाराष्ट्रात नाही तर जगात निर्माण झाली. आणि त्याचं कारण फक्त माय आणि माईची किडनी आहे. आम्ही त्याला कल्पवृक्ष असं म्हणतो. कल्पवृक्ष ही माझी माय आहे, त्याच्यामुळे मी तिला सेल्यूट करतो. त्याच्याविषयी मला प्रचंड आदर आहे. प्रचंड म्हणजे ना, मी असं म्हणतो दररोज मी पाय धुवून पाणी पिलं ना तरी मी ते नाही तिचे ऋण फेडू शकणार. त्याच्याविषयी प्रचंड आदर आहे, प्रचंड म्हणजे प्रचंड आदर आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो मित्र, जसं मी आज इथे आलो, असे हे आई वडील घरात असणं. तुम्ही कुठं जागता, कसं जागता मला माहित नाही. असं म्हणतात की पुण्याचं कामं करावे म्हणजे स्वर्गात जाता येतं, पुण्याचे कामं करावे म्हणजे स्वर्गात जातं. किती लोकांनी स्वर्ग बघून खाली आलेत, हात वर करा. किती लोकांनी स्वर्ग बघून खाली आलेत? कोणीच नाही आलं, मलाही माहित आहे. पण तुम्हाला मी सांगतो की स्वर्गाचं वर्णन आहे,
की स्वर्ग असतो, 100% असतो. काय असतो तर ते फक्त चांगल्या चांगल्या आणि चांगल्या गोष्टी घडतात, कुणी कुणावर जळत नाही, प्रत्येक माणूस प्रत्येकावर प्रेम करतो, त्याला स्वर्ग म्हणतात. मला काय म्हणायचंय की चांगले कामं करून तो स्वर्गात जा, पण घरात स्वर्ग तयार करा, घरात आपल्या घरात स्वर्ग तयार करा आणि त्या स्वर्गात जगा. आणि त्या स्वर्गामध्ये काय आहे, आई वडील लेकरं भाऊ बहीण, हे स्वर्ग आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, जसं आज इथं मला बोलवलं तसं मला वृद्धाश्रममध्ये बोलवतात. वृद्धाश्रममध्ये मी नाही जात, मी नाही, एकदा पण नाही गेलो. मी आता सांगताना सांगत होतो की मी आज 2777 भाषण करतोय, पण मी एकदाही वृद्धाश्रममध्ये गेलो नाही. मी जाऊ शकत नाही, मला शक्यच नाही. आणि माझी एक विनंती आहे सगळ्यांना, जगातलं कुठलंही पाप करा, पण आईवडिलांना वृद्धाश्रममध्ये पाठवायचं पाप करू नका. हे पाप पृथ्वीपेक्षा जास्त जड आहे, पृथ्वीपेक्षा जड जास्त, ते कुणीच नका करू. आणि तुला मी सांगू का मित्र, माझी अशी एक इच्छा आहे, माझी अशी आंतरिक इच्छा आहे की भारत देशातले, कमीत कमी भारत देशातले सगळे वृद्धाश्रम बंद पडले पाहिजेत, सगळ्यात सगळे. हे असं एक पुण्याचं काम मस्त करा, सगळ्यात मस्त जगा आणि आपल्या घरामध्ये स्वर्ग तयार करा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद दानवे सर.